आजच्या जैमिनीच्या वर्गासाठी प्रथम तिवारी सरांना नमस्कार करते, त्यांचं स्वागत करते. आजच्या वर्गाला उपस्थित असणाऱ्या आणि बऱ्याचशा टेक्निकल बाबी सांभाळणाऱ्या आपल्या कुबल मॅडम, त्यांचं स्वागत करते. वर्गामध्ये सगळे सुविध विद्यार्थी आहेत. रंजना मॅडम आहेत, दळवी सर आहेत, शिंदे सर आहेत, तृप्ती कुलकर्णी सर म्हणतात तसे सगळा कुलकर्णी परिवार आणि सगळी मान्यवर मंडळी जैमिनीच्या क्लाससाठी हजर आहेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि जैमिनीचा वर्ग, जैमिनीचं नॉलेज फार वळण घेत घेत आता राशीच्या दृष्टी आणि राशी मिश्रित ग्रह असं असताना असणाऱ्या दृष्टी इथपर्यंत येऊन ठेपलंय. आणि आपण आरूढ लग्नापासून अर्गला पाहण्यापासून ते राशींच्या दृष्टीपासून आता 10व्या लेक्चरवर आपली गाडी आलेली आहे. बरंच जैमिनी पुढे आलेलं आहे आणि आपण एका ऍडव्हान्स क्लासचा उपभोग या जैमिनीच्या माध्यमातून घेत आहोत. तेव्हा पुन्हा एकदा सरांचं स्वागत करून त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा स्वागत केले हळदणकर मॅडमने, तर त्यांचं स्वागत करतो. आणि इत्यादी आपले सगळे सभासद आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतो. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, आणखी सर्व कुलकर्णी आहेत, त्यानंतर कुबल मॅडम आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपला आजचा वर्ग जो आहे की त्यामध्ये आपल्याला गेल्याला आपण जो काही परिचय केला होता, तर तो परिचय म्हणजे तिथे आपण पाहिलं होतं की दृष्टीचा फलादेश कसा द्यावा. आता दृष्टीचा फलादेश देतेवेळी जातकाच्या जीवनामध्ये दृष्टीने कोणत्या तऱ्हेच्या घटना घडू शकतील. तत्पूर्वी आपल्याला काय बघायचं आहे की जे काही मंडळी आहेत तर त्यांना आरूढ कसं काढायचं याबद्दलचा संकेत होता की कसं काढायचं. त्याच्यातून मला असं वाटतं बरेचसे लोक शिकले असतील. आता काय पुन्हा तिथे पुन्हा घेण्यासाठी आवश्यक आहे का असं मला वाटत नाही. तर त्या ह्याच्यामधून आपण जर पाहिलं तर फलादेश आपला पूर्ण झालेला आहे. आणि आता दृष्टीवरचा जो भाग आहे तो आपण विचार करणार आहोत. तर दृष्टी ही ग्रह मिश्रित असते, पण ग्रहाची दृष्टी नसून राशीमध्ये बसलेले ग्रह किंवा राशींची एकमेकावरची जी दृष्टी आहे त्याचा विचार केला जातो. गेल्याला आपण चार्ट पण मांडला होता आणि त्याच ह्याच्यावरती आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या राशीच्या अनुसरून, जसं चरराशी ज्या आहेत तर चरराशी ज्या आहेत त्या स्थिर राशींना दृष्टी टाकतात, स्थिर राशी ज्या आहेत त्या चरराशीला दृष्टी टाकतात आणि द्विस्वभावी राशी एकमेक दृष्टी टाकतात. अशा तऱ्हेचा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आला होता. तर तसा हा आपल्या जैमिनी जे हे आहेत गुरुजी आहेत, ऋषी आहेत, त्यांनी तसे विचार मांडलेले आहेत. बरं, आता त्यामध्ये तुम्हाला आणखी एक सूचना म्हणजे असं आहे की आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं वक्री मार्गी स्तंभी हे ग्रह पाहत नाही. ज्या ठिकाणी जसा ग्रह ज्याने जे अंश भोगले असतील त्याला अनुसरून आपण त्याचा ग्रहांची मांडणी करतो आणि त्या ह्याच्यावरती आपण जातकाला फलादेश कसा द्यायचा किंवा त्याचा जो काही त्याचा आत्माकारक, अमात्यकारक, भातृकारक, मातृकारक, पितृकारक, त्याच्यानंतर ज्ञातिकारक आणि दाराकारक असे हे जे 7 हे जे आहेत त्याच्यावरून आपण फलादेश निर्माण करतो, म्हणजे कुंडली निर्माण करतो आणि नंतर त्याचा फलादेश तसा देतो. मग त्याला तसंच धरून जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या किंवा होत असलेल्या घडामोडीवरती आपल्याला कसं हे करायचं आहे त्याबद्दलचा भाग जो आहे तो आपण इथपर्यंत गेले मला वाटतं 10 ते 12 लेक्चर झालेली आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आपण समजून घेतलं. ज्या कोणाला काही अडचण असेल, ज्यांना काही कळलं नसेल तर त्याने आपला जेव्हा कार्यक्रम चालू असतो त्याच्यामध्ये त्याने विचारावं की त्यांना काय कळलेलं नाही. जी काही मंडळी नंतर जॉईन झालेली आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सोय ठेवलेली आहे की टेलिग्रामला लेक्चर्स उपलब्ध आहेत, सर्व लेक्चर. तर त्या ठिकाणी प्रथम पासून सगळी लेक्चर पाहता येतील तुम्हाला, अशी सोय आहे.
तर टेलिग्रामला फोन नंबर आहे तो ऍक्टिव्ह करावा किंवा डाउनलोड करावा आणि त्याच्यावरती मला हॅलो पाठवावा. मग मी तुम्हाला त्याच्यावरती ते जे काही रेकॉर्डेड ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला पाठवून देईल. आणि त्याचा एक ग्रुप असेल तर त्या ग्रुपवरती तुम्हाला ऍड करेल. तर इथपर्यंत आता आपण माहिती घेतलेली आहे. तर मॅडम तुमच्याकडे चार्ट तो ह्याचा आहे का, राशींचा आपण जो गेल्या वेळेला लावला होता तो कुबल अच्छा, मॅडम? दृष्टी का? हा, दृष्टीचा दृष्टी, आहे का? हा, 1 मिनिट थांबा. नाही, नसेल तर मला तिथे लावायला हवं. मी काढू का शोधून मॅडम? हो सर, तुम्हालाच, कारण मी कालच माझा फोन हे केला ना, साफ केल्यामुळे आता लगेच नाही मिळणार. मग मला फोटो घेऊन घ्यावा लागेल. हा, ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण गेल्या वेळेला तो काय हे केला सांगते होता ना दादा गेल्या वेळेला इकडे ये माझा. रे. काय दात्यानं काय मॅडम माझ्याकडे पण नाही तेव्हा. करायचं का म्हणून मग मागच्या वेळेस कोणीतरी घेतला असेल ना स्क्रीनशॉट, कोणाला हवाय आता? नाही, आता कोणाला नको आहे, हा फक्त हा त्याला आपण हे करायचं आहे ना, आता काही नको आहे. शिंदे मॅडम कडे होता. हा, 1 मिनिट, आपण आजचं सुरू करूया. मी ह्यांना परत असं फोटो घेऊन मला व्हॉट्सअप करायला हे सांगते, चालू कर रे. आलं तर बघूया. हा, हे काय बंद कसं काय झालं काय हे काय नाही आलं मोदी सर मला व्हॉट्सअप केला मी. कशाला सर मला व्हॉट्सअप केलाय. ही हे काय करते काय बरोबर आहे की, झालं की त्याचा आवाज तोंड दिसत होत काय माहित कुठे गेलं, कुठे गेलं विसरत असेल सर, दाखव बरं. येते की काय माहित मला. नाही नाही हे आपलं येडा हे बारामुळे एक गोरे सर कोण आहे? बर, आता बोला, झालं का? नाही ते मिळाला चार्ट का? नाही, कोणीतरी आता तुम्हाला असं सर म्हणाले सर की मला तुम्हाला, व्हॉट्सअप केलाय सर तुम्हाला. हा, मी तुम्हाला व्हॉट्सअप केलाय सर, विद्याधर गोपटे बोल. म्हणजे आता साहेब ऐका ना, माझा मला नंबर. करते का कोणीतरी? शिंदे मॅडम, हो हो हो, करतो करतो. हा, मला मॅडम, कोणीतरी करा ना, मग मी हे बर, करू ठीक आहे, शकते सर. चला, ठीक आहे. हा आता पहिला हा कुंडली मॅडम, हा कुंडली लावा, वेळ जातो हा, पुढे. ठीक. कुंडली लावा, कुंडली लावा. हा. बर, आता ही कुंडली आपण पाहिली, त्याच्यामध्ये तुम्हाला शिंदे मॅडम आहात का? हो सर, आहे आहे. हा, तुम्ही ते काढलेलं आहे का? कुठलं जो हे आलेलं आहे, दाराकारक कुठला आहे, ज्ञातिकारक हो कुठला आहे? काढलंय सर, काढलंय, हो काढलंय. हा, मग आता त्याच्यावरती कुठला कुठला ग्रह आलेला आहे बघा व्यवस्थित. आत्माकारक शुक्र आहे. आत्माकारक शुक्र आहे, अमात्यकारक मंगळ आलाय, भ्रातृकारक शनी आहे, हा मातृकारक गुरु, पुत्र हा पौत्राधिकारक चंद्र, हम्म ज्ञातिकारक सूर्य आणि हा. दाराकारक बुध आहे. बरं, आता सगळ्यांना कळलं का कुठला कुठला ग्रह आलाय त्या हो सर, ह्याच्यामध्ये? हो सर. हो कळलं सर. हा, मग आता आपल्याला जर आरूढ पाहायचं असेल. लग्न 6 आहे ना, कन्या मॅडम? हा हो, आरूढ लग्न हा, कन्या आरूढ आलं, लग्न कन्या कन्या आहे. आलं. होय. हो, कन्या लग्न आलं, आरूढ. बरं, ते आरूढ कसं काढायचं हे सुद्धा कळलेलं आहे ना तुम्हाला? हो सांगा. सर. हो सर, माहिती आहे. ओके, फाईन, व्हेरी गुड. बर, माहितीये, तरी आपण काय करूया, जे नवीन असतील त्यांना, म्हणजे आता इथे वृश्चिक रास आहे ना, तर त्याचा स्वामी मंगळ, तर तो हा कुठे बसलाय बघायचं. तर तो इथे षष्ठात बसलाय. तिथून पुढे 6 ग्रह मोजले, म्हणजे इथे षष्ठात मेष राशी आली ना, तिथून आपण 6 ग्रह म्हणजे 6 स्थानं मोजले.
तर म्हणून कन्या आरूढाला असं. हा. बरं मॅडम, जरा चार्ट काढता का तुम्ही? मॅडम चार्ट काढा. काढलं सर. हा हा हा, एक मिनिट, माझ्याकडे चार्ट मी आता पाठवला इथे, पण तो आला नाही. गडबड होऊन जाते सगळी. बर, चला, नाही मिळालं चार्ट, व हरकत नाही, पाहूया, घेईल आता तो. हा, आता ही कुंडली जेव्हा पाहिली तर ह्याच्यावरती काही समस्या आहेत का कोणाला? बोला, कोणाला कळलं नाही वगैरे? कोणाला कळलं नाही वगैरे काही? मॅडम कुंडली लावा पुन्हा पुन्हा. सर, हा बोला. याची तारीख आणि हे नाही टाकलेलं. हा टाकतो, थांबा 2 मिनिटं, 2 मिनिटं ओके सांगतो. ओके, हा, धन्यवाद. याच्यामध्ये दिलं होतं, तुम्ही त्या ग्रुपला नाही आहात का मॅडम? सर केली सर, तारीख केली. तारीख केलेली आहे ना? हा, बघा तारीख असं आहे, 21/3/1970, रात्री 12:21:52 जन्म अहमदाबादचा आहे, पुरुष आहे. मिळाली तारीख बरोबर? हो, थँक्यू सर. ओके फाईन. सर, आणि मला आता त्या ग्रुपला ऍड करा ना सर. ठीक आहे, मला पहिला मेसेज पाठवा, मग करू. ओके. बरं मॅडम, हा चार्ट काढा. आता आपल्याला हो. मुख्य चार्ट लावायचा आहे. हा, कुंडली लावू का मग? कुंडलीचं चार्ट, लग्न हा, कुंडली. कुंडली लावा, कुंडली हा. लावा, आणि जरा शिंदे मॅडमना सांगा की त्या ठिकाणी जे आरूढ आलेलं आहे ना, तर त्याच्याबद्दल तपशील आपल्याला करायचा आहे. चार्ट लावा. लावलं सर. हा, बर, आता इथे हा वृश्चिक लग्न आहे. वृश्चिक लग्न हे स्थिर लग्न आहे की नाही? बघा, हो स्थिर सर. लग्न आहे ना? हा, हो. आता स्थिर लग्नामध्ये ग्रह आहे का? नाही आहे. नाही. कुंभ राशीमध्ये राहू आहे, तो पकडायचा नाहीये, कारण तिथे पण ते स्थिर लग्न आहे. त्याच्यानंतर सिंहरास आहे, त्याच्यामध्ये स्थिर लग्न आहे, फक्त चंद्राचा विचार करायचा आहे, आणि वृषभ राशीमध्ये कुठलाही ग्रह नाही. आता स्थिर लग्नाची दृष्टी जी आहे ही चर राशीवरती जाईल, कळलं का? मग पहिली वृश्चिकेची दृष्टी जी आहे ती चर राशी म्हणजे कुठली आली? तर त्या ठिकाणी मेष रास ही चर आहे, कर्क रास ही चर आहे, आणि मकर रास ही चर आहे. त्या ठिकाणी तूळ रास ही चर असून ती त्याच्या मागे आहे, म्हणून तिची दृष्टी ग्राह्य धरली जात नाही. आलं लक्षात? म्हणून त्याची दृष्टी जी आहे ती ग्राह्य धरली आहे. मग इथे वृश्चिक राशीची दृष्टी जी आहे ती कुठे आहे? तर पराक्रम स्थानावरती आहे, आणि ती मकर राशीवरती आहे, कारण ती चर राशी आहे. त्यानंतर दुसरी दृष्टी जी आहे ती मेष राशीवरती आहे, वृश्चिक राशीची, तिथे शनी आणि मंगळाची युती आहे. तर ती जी दृष्टी आहे ती, असं आपण बघितलं तर चर राशीची दृष्टी स्थिर राशीवरती जाते. याचा अर्थ की त्या ठिकाणी शनी मंगळ जे आहेत ते सिंह राशीला पाहणार आहेत, वृश्चिकेला पाहणार आहेत, आणि कुंभेला पाहणार आहेत. बरोबर आहे? बघा जरा, कर्क. हो सर. पण ते तिथे त्या ठिकाणी आपण बघितलं तर कुठे पाहणार आहेत? तर त्या ठिकाणी पहिली दृष्टी जी आहे तर ती चर राशीची दृष्टी सिंह राशीला म्हणजे स्थिर राशीला जाईल. आता त्या ठिकाणी आपल्याला दृष्टीचा फलादेश करते, जरा व्यवस्थित ऐकून घ्या. आता शिंदे मॅडम जरा सांगा की चंद्र हा कोणत्या सेक्टर मध्ये आलाय? तर त्या ठिकाणी तो भ्राताकारक आहे का आत्माकारक? पौत्रकारक आलाय, पुत्रकारक पौत्रकारक आलाय, पुत्र पौत्रकारक आलाय. हो. होतं. हा, पुत्र पौत्रकारक असल्यामुळे फलादेश कसा द्यायचा आपल्याला की त्या ठिकाणी शनी मंगळाची युती ही मेष राशीमध्ये असल्यामुळे त्याची दृष्टी
त्या स्थिर राशीवरती जाईल. मेष राशी ही चर राशी आहे, तर त्या ठिकाणी चंद्रावरती दृष्टी होईल. चंद्र हा पौत्रादी ज्ञानम हा पंचम स्थानाचा कारक ग्रह म्हणून ठरलेला आहे. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू डिग्री तो 10 अंशाचा असून त्यावरती त्रास कोणाला होईल आणि कोण देईल, तर त्रास होईल चंद्राला. आणि त्रास देईल कोण, तर दृष्टी टाकणारा ग्रह हा शनी मंगळ आहे. म्हणून जातकाच्या जीवनामध्ये जर दृष्टीचा प्रयोग केला तर त्या ठिकाणी त्या दृष्टीचा जो काही अंमल आहे किंवा परिणाम आहे तो पूर्णपणे शनी मंगळाच्या शक्तीच्या अनुसरून चंद्राला भोगावा लागेल. आणि तो चंद्र हा तिथे पौत्रादी ज्ञानम म्हणून विचार केलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला जी आपण आरूढ लग्नाची कुंडली बनवलेली आहे तर ती कन्या लग्नाची कुंडली आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला त्या चंद्राला दृष्टीने त्रास होईल. हा कायम स्वरूपीचा त्रास आहे जेव्हा मूळ कुंडली आपण पाहतो त्यावेळेला. इथपर्यंत आलं का लक्षात? हो सर. बरोबर आहे. सर दृष्टीचा चार्ट मी पाठवलाय तुम्हाला आणि कुबल मॅडम तुमचा नंबर नसल्यामुळे नाही पाठवता आला तुम्हाला. आता मॅडम माझ्याकडे ना तो फोन नाही आहे. मॅडम माझा नंबर घ्या ना पटकन. हो सांगा सांगा. 97 हम्म 23 हम्म 820 हम्म 439. ओके. हो हो हो, मी करतो. बरं, चालेल. आता ऐका मग मॅडम तो चार्ट काढा जरा. तो चार्ट काढा. हा बघा, आता हा दृष्टीचा चार्ट आहे. आलं लक्षात? बघा, दिसतो तुम्हाला? हो सर दिसतोय. दिसतोय. आता काढला मी शोधून. ओके. आता याच्यावरून तुम्ही आपण आता काय बोलत होतो, मेष राशीची दृष्टी सिंह राशीवरती असेल ती कशी असेल याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो ना. व्यवस्थित समजून घ्या, घाई करू नका. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तिथे स्थिर राशीवरती दृष्टी कोणाची येते बघा, त्या ठिकाणी मकरेची येणार नाही का, मेषेची येणार, बरोबर आहे. मग मेष राशीमध्ये बसलेला शनी मंगळ सिंहेवरती पाहणार आणि स्थिर राशी वृश्चिक वरती पाहणार. आणि त्या ठिकाणी दुसरी रास जी आहे ती कोणती आहे मेष राशीची? एक वृश्चिक झाली, एक सिंह झाली आणि कुंभ झाली. म्हणजे कुंभ राशीवरती सुद्धा दृष्टी आहे. हा चार्ट दिसतोय का तुम्हाला बरोबर व्यवस्थित? कारण हलगर्जीपणा करू नका, नाहीतर तुम्ही दृष्टीमध्ये फलादेश चुकाल. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पहिला ग्रह शनी मंगळाला कोण भेटलेला आहे? तर चंद्र, बरोबर आहे. हो चंद्र भेटलाय. हा, मग त्याच्यावरती दृष्टीने त्रास कोणाला होईल? तर चंद्राला होईल. चंद्र कुठला कारक आहे? तर भ्राता कारक का पुत्र कारक आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुत्र कारक आहे. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये संतती संदर्भामध्ये जातकाला यदा कदाचित कालांतराने तिथे त्याला कुंडलीमध्ये जेव्हा त्रास होतो, जीवनामध्ये त्रास होतो, त्यावेळेला तुम्हाला असा विचार करणं भाग आहे. इथपर्यंत लक्षात आलं? हो सर. हा, मग आता जो मेष राशीतला जो शनी मंगळ आहे त्याचं रूपांतर आपल्याला पाहायचं आहे की आपण आरूढ काढलेलं आहे, तर त्यामध्ये शनी आणि मंगळ हे आरूढ मध्ये कोणत्या याच्यामध्ये आलेले आहेत? आत्माकारक आहे का, अमात्यकारक आहे का? बघा जरा. मंगळ अमात्यकारक आलाय आणि शनी भ्रातृकारक आलाय. हा, मग आता मॅडम असं आहे, शनी भ्राताकारक आलाय ना? हो हो सर. येस. मग आता तिथून जर मुलांना त्रास होणार असेल तर अमात्य म्हणजे कुटुंबस्थान, अमात्य म्हणजे प्रधान, अमात्य म्हणजे सचिव, अमात्य म्हणजे वाचा, अमात्य म्हणजे निर्णय, या सगळ्यांपासून मुलाला त्रास होण्याची शक्यता या कुंडलीमध्ये दर्शवली जाते किंवा त्या ठिकाणी अशा तऱ्हेची घटना होऊ शकेल असं आपल्याला त्या कुंडलीचा फलादेश करतेवेळी जातकाला सांगायचं आहे. जेमिनीतले जे नियम आहेत ते नियम तुम्ही व्यवस्थित पालन करून त्याचा अभिप्राय देणं गरजेचं आहे.
मग त्या ठिकाणी आपण कोणाकडे पाहिलं तर भ्राताकारक शनी आहे, बरोबर. हो सर. कोण त्रास देईल? आणि अमात्यकारक कोण आहे? मंगळ आहे. तर अमात्यकारक मंगळ येणं सुद्धा कुंडलीमध्ये योगकारक नाही. कधी कधी असं होतं की व्यक्तीच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या घरची मंडळी जी असतात ती जातकाच्या जीवनामध्ये बरेचसे आंदोलन उपस्थित करतात. आलं का लक्षात? त्यावेळेला ते उपस्थित करतात. कॅमेरा कोणी ऑन केला बंद करायचं, रिमूव्ह करून टाकेल. तर त्या ठिकाणी उपस्थित करतात आणि म्हणून जातकाच्या जीवनामध्ये काही वेळेला अशा तऱ्हेचा त्रास होऊ शकतो. गॉट इट? आलं लक्षात? हो सर. हो सर. ज्याला ज्याला लक्षात येणार नाही त्यांनी विचारावं, काही हरकत नाही. आपला क्लास हे आहे, पूर्णपणे तुम्हाला ज्ञान शिकायचं आहे चांगल्यापैकी, बरोबर आहे. म्हणजे तिथे आपण जर विचार केला तर ह्या दृष्टीचा अतिशय गंभीर परिणाम होतो आणि ह्या दृष्टीचा फलादेश अशा रीतीने द्यायचा असतो, असा नियम आहे. कळलं का? म्हणजे सर ऐका ना, चंद्राला त्रास तो पुत्रकारक आहे आणि शनीमुळं, समजा शनी आणि मंगळ म्हणजे मग शनी म्हणजे जातकाच्या भावंडांकडनं, म्हणजे त्याच्या म्हणजे त्यांचे काका वगैरे असं आपण म्हणू शकतो ना. ठीक आहे. कुटुंबीय कुटुंबीय हा बर, ठीक आहे. अशा घटना घडतात की नाही जातकाच्या जीवनामध्ये? एखाद्या वेळेला समजा एखादं जातक जर असेल तर त्या ठिकाणी त्याला अशा गोष्टीपासून बराचसा त्रास होऊ शकतो की नाही? काका पुतण्याला देऊ शकतो की नाही? होय होय होय. देतो की नाही? देणार. तर त्याला कारण काय आहे की अशा रीतीने त्या जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित कालांतराने आंदोलन होण्याची शक्यता आहे. आणि धनस्थान म्हणजे अमात्यकारक, पराक्रम स्थान हे भ्राताकारक आणि चंद्र हा पुत्र पौत्रादी ज्ञानकारक या ग्रहाला शनी आणि मंगळापासून दृष्टीच्या अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये काही घटना होऊ शकतील. कळलं? अशा रीतीने त्याला आपण फलादेश सांगायचा असतो. आता राहिला भाग असा की मूळच्या कुंडलीमध्ये वृश्चिकेला ग्रह नाही, बरोबर आहे. सिंहेला ग्रह फक्त चंद्र आहे. त्यानंतर कुंभेला ग्रह नाही. पण तरी सुद्धा हे शनी मंगळ जे आहेत हे दोघही वृश्चिकेला पण पाहतील, सिंहेला पण पाहतील आणि कुंभेला पण पाहतील. जरी तिथे ग्रह नसला तरी सुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये जी कॅव्हिटी बिलॉंग टू अकॉर्डिंग टू दॅट होरोस्कोप, त्या ठिकाणी वृश्चिक लग्नाला चतुर्थ स्थान हे कुंभेचं येतं, सिंहेचं दशम स्थान येतं आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुसरं स्थान जे आहे ते लग्न स्थान. म्हणजे जातकाला जो त्रास देणारा ग्रह आहे तो मंगळ आणि शनी हे युतीमध्ये आल्यामुळे वृश्चिक म्हणजे लग्न, चतुर्थ म्हणजे कुंभ, दशम म्हणजे त्या ठिकाणी सिंह, अशा तऱ्हेने वृषभ राशीला त्रास होणार नाही. कारण का की त्या ठिकाणी दृष्टीचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये तिथे आपल्याला सापडत नाही. बरोबर आहे का? बघा, बोला, व्यवस्थित विचारा, नसेल कळलं तर. नाही सर, आता तुम्ही जे बोलले ना सापडत नाही, ते तेवढा तो पार्ट नाही समजला. असं आहे मॅडम की आता मूळचा जो आपण दृष्टीचा विचार केला तर त्या ठिकाणी मेष राशीमध्ये शनी मंगळाची युती आहे, बरोबर आहे की नाही? त्याची दृष्टी कोणावरती जाते तर त्या स्थिर राशींवरती जाते. त्या स्थिर राशींमध्ये पहिली दृष्टी सिंह राशीवरती आहे, दुसरी मिथुन वृश्चिक राशीवरती आहे आणि तिसरी कुंभ राशीवरती आहे. कळलं का? आणि वृषभ राश शेजारी असल्यामुळे त्याच्यावरती त्या मेष राशीची दृष्टी नाही, त्या चार्ट मध्ये आपण दर्शवलं होतं, बरोबर आहे. मग अशा वेळेला वृषभ राशीला ते ग्रह त्रास देणार नाहीत. मग त्रास देणारे ग्रह कोणते आहेत आणि कोणते स्थानं आहेत? तर ती स्थानाचे अधिपती आरूढ लग्नामध्ये त्यांची स्थिती काय आहे? तर ते कोणाचे अधिपती झालेले आहेत? तर चंद्र हा पुत्र पौत्रादी कारक म्हणून तिथे पंचम स्थान ऑक्युपाय केलेलं आहे अकॉर्डिंग टू 10 डिग्री. कळलं का? याचा अर्थ की सगळ्यात जास्ती भोगलेला ग्रह
हा कन्या राशीच्या आरूढ मध्ये आलेला आहे का? बघा. हो सर, हो. कन्या राशीच्या आरूढ मध्ये आलाय. शुक्र जास्त डिग्री भोगलेला ग्रह आहे. येस, करेक्ट. हे ऑब्झर्वेशन असं व्हायला हवं. तुम्हाला जर पुढे हे करायचं असेल तर तुम्हाला अशा तऱ्हेचा विचार करणं गरजेचं आहे. मग तिथे त्या दृष्टीच्या अनुसरून आता आपण एवढी मागची जी 10 लेक्चर जवळपास केलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आरूढ, स्पष्ट ग्रह, त्याच्यानंतर कशी कुंडली बनवायची हा सगळा परिचय करून दाखवलेला आहे. मग आता आपलं जे स्टेप आहे ती स्टेप आहे दृष्टीच्या संदर्भातील. म्हणजे इथे जर ग्रह आढळले तरच आपण दृष्टीचा विचार ग्रहांचा करू शकतो. जर त्या राशीमध्ये ग्रह नसतील तर फक्त राशी टू राशी. मग आता आपण असं पाहिलं तर वृश्चिक राशीमध्ये ग्रह नाही तर त्याची दृष्टी जी आहे ती चर राशीवरती जाणार आहे. तर जसं त्या राशीची दृष्टी आपण पाहिली तर त्या ठिकाणी पहिली चररास ही मकर येते, दुसरी चररास ही मेष येते, तिसरी चररास ही कर्क येते. बरोबर आहे. आणि तूळ येणार नाही. तूळ येणार नाही म्हणजेच काय की ती मागे. मग त्या ठिकाणी जर वृश्चिकेमध्ये एखाद्या वेळेला गोचरीचा ग्रह आला, बघा व्यवस्थित लक्षात घ्या, जर त्या ठिकाणी वृश्चिकेला एखादा गोचरीचा ग्रह आला तर जातकाच्या जीवनामध्ये त्या गोचरीच्या ग्रहामुळे सुद्धा थोडासा त्रास, पर्टिक्युलर ज्या राशीवरती तिथे दृष्टी टाकत असेल तो ग्रह तर तो शुभ आहे का अशुभ आहे ह्या अनुषंगाने त्या दृष्टीचा विचार केलेला आहे. जर उदाहरणार्थ जर त्या ठिकाणी तिथे गुरु आहे, चंद्र आहे तर त्याची गती जी आहे तर चंद्राची गती ही 2.25 दिवसाची आहे. त्यामध्ये तो 2.25 दिवसासाठीच परिचय तिथे केला जातो. त्यानंतर शनीसारखा ग्रह हा 2.5 वर्ष वास्तव्य करणार आहे. तर तो 2.5 वर्ष वास्तव्य करताना मकर राशीवरती, मेष राशीवरती आणि कर्क राशीवरती जर तिथे ग्रह असतील किंवा त्या संदर्भातील जी स्थानं असतील त्या स्थानावरती सुद्धा जातकाला यदाकदाचित गोचरीचे ग्रह हे त्रास देऊ शकतील. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो फलादेशामध्ये आपल्याला व्यवस्थित जातकाला सांगायचा असतो किंवा आहे. आलं लक्षात. हो सर, थँक्यू. थँक्यू सर. नाही तर काय आहे की आपण जेमिनी वाटणार आणि त्याच्यात आपल्याला काही कळणार नाही, जातकालाही आपण काही करू शकणार नाही. आणि जे काही जेमिनी शिकवतात ते अतिशय अल्प याच्यामध्ये लिहून घ्या आणि मग वाचा. सर, आता शनी मंगळ या कुंभेमधल्या गोचरीच्या शनीला हिट करेल ना? हो, जर त्या ठिकाणी आपण जर बघितलं मॅडम तर त्या ठिकाणी जर तिथे वृषभेला दृष्टी येत नाही कारण ती त्याच्या शेजारी आहे ना, बरोबर, म्हणून तिथे दृष्टी येणार नाही. पण कुंभेला दृष्टी येणार. जर शनी आता कुंभेला चाललेला, मेषेला चालला असेल तर, किंवा कुंभेला आता गोचरीचा शनी आहे तर त्या ठिकाणी तो मेषेवरती दृष्टी टाकणार. बरोबर आहे. पण तो मकरेवर नाही टाकणार. नाही, कळलं? म्हणजे मग जर समजा आता त्याचे परिणाम मिळतील ना, म्हणजे काहीतरी. हो, नक्की नक्की. मग कधी कधी आपल्याला जेव्हा एखादी कुंडली पाहून जर काही कळत नसेल तर त्याला आपलं जे काही रिडिंग आहे ते चुकतं का? आता जो जातकाला यदाकदाचित वर्तमानामध्ये जो त्रास होत असतो तो कशामुळे होत असेल असं जर त्यांनी स्पष्टीकरण मागितलं तर तुमच्याकडे ते असायला हवं, नाही का? होय होय सर. हा, मग अशा तऱ्हेने विचार करायचा असतो. थँक्यू. आणखी बोला. सर, आता कुंभेत शनी आहे तर आपलं स्थिर राशीत कुंभ राशीत शनी आला तर मेष, कर्क आणि तुळ याच्यावर त्याची दृष्टी जाईल. पण आपलं जेमिनी मध्ये आपण जे आरूढ काढलंय तर तिथे आपली मेष आणि कर्क रास पलीकडे जाते, म्हणजे पहिल्या या स्थानांमध्ये येत नाही. मग तिथे आपण त्याला कन्सिडर सांगतो, त्याचा अधिपती तरी सुद्धा आरूढ मध्ये आलेला आहे की नाही?
हो, अधिपती आलाय, शनी आलेला आहे. आणि तृतीयामध्ये. हो. त्याने ती जागा मिळालेली आहे, तर हम्म. त्याचा भाव काय सांगतो? अमात्यकारक आहे, आत्माकारक आहे का भ्राताकारक आहे? शनी भ्राताकारक आहे. हा, मग भ्रातृकारक. त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्हाला फलादेश केला पाहिजे की तसा व्यक्तीचा त्रास होईल. आता इन शॉर्ट आता तुम्ही हा. सर्वजण आहात, तर तुमच्या सर्वांमध्ये कुंभ राशी कुठल्या ना कुठल्या स्थानात आहे की नाही? हो, आहे. मग आता कुंभेतून जेव्हा शनी भ्रमण करतोय, तर जागतिक स्थितीवरती त्या शनीने मेषेवरती दृष्टी टाकली आहे की नाही? हो, टाकली. मग त्या ठिकाणी जर ग्रह असेल, तर ट्रान्झिट्स मध्ये सुद्धा मूळच्या कुंडलीमध्ये ग्रह असेल, मूळच्या कुंडली मेषेवरती, सिंहेवरती आणि त्या ठिकाणी दुसरीकडे जर जेव्हा ग्रह असेल, तर त्या ठिकाणी त्रास हा होणार. मेषेवरती, कर्केवरती जर ग्रह असेल, तर त्या ठिकाणी त्रास होणार. आता आपण बघितलं तर कुंभीची दृष्टी कुठेशी आहे बघा, मेषेवरती आहे, कर्कवरती आहे, कर्केवर आहे, तुळेवरती आहे. मग तुळ राशीमध्ये, कर्क राशीमध्ये आणि मेष राशीमध्ये ग्रह असतील, तर गोचरीचा त्याच्यावरती निश्चितच परिणाम होईल. हो सर, होणार. बरोबर आहे सर. होणार सर. अगदी बरोबर. माझा म्हणजे फक्त प्रश्न असा होता, आता मूळ कुंडलीत तर आपलं होणारच आहे, प्रश्नच नाही. फक्त आपण मागच्या लेक्चरमध्ये कसं बघितलं की इकडे आता तो शनी आलेला आहे म्हणा भ्रातृकारक, म्हणून ते होणार. पण जर इकडे आपले नाहीये तर तिथे इफेक्ट नाही करणार ना, म्हणजे जेमिनीत मेष आणि कर्केला नाही ना. हा, तेच मला विचारायचं. जर समजा ग्रह असेल तरी सुद्धा, नसेल तरी सुद्धा, जेव्हापासून कुंभेला शनीचं आगमन झालेलं आहे, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये रिलेटेड कर्क, रिलेटेड तूळ, रिलेटेड मेष काही ना काहीतरी त्रास हा तिथे होत असेल किंवा झाला असेल किंवा होणार असेल. ओके सर. हो, 100% बरोबर आहे सर. कसं काय? जाऊ दे, आता सांगत नाही नाव व्यक्तीचं. आणि तसं तर सर आपलं मेन गोचर प्रमाणे तर मग मेष, सिंह आणि ह्याला त्रास होणारच आहे, वृश्चिकेला. हो, होणार. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मूळची कुंडली विसरायची नाही. जेव्हा जातक आपल्याकडे आला, आपण त्याचं आरूढ बनवलं, तर आरूढ बनवल्यानंतर त्या ठिकाणी जी काही घटना होणार असेल त्याच्या जीवनामध्ये, तर त्या ठिकाणी जातकाला ह्या सगळ्या गोष्टी का सहन कराव्या लागत आहेत, तर इथे मूळ पवित्र असं आहे की धनस्थान म्हणजे अमात्यकारक आणि भ्राताकारक ह्या दोन कॅरेक्टरनी त्याच्या मुलांना त्रास हे होणार. कधी कधी तुम्ही अनेक उदाहरणं पहा, पती पत्नीचं पण पटत नाही, पत्नीच्या भावाचं पटत नाही, तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला जातकाची कुंडली आपण जर व्यवस्थित तपासली तर तुम्हाला त्याच्यातील संदर्भ सापडू शकतो. हो सर. हो, कळलं? हो सर, समजलं. आता दुसरी दृष्टी बघायची असेल आपल्याला याच कुंडलीमधली, तर त्या ठिकाणी बघा तुम्ही की आपण आता इथे चर आणि स्थिरचा विचार केला. आता द्विस्वभावी राशी म्हणजे 3, 6, 9, 12 मिथुन, कन्या, धनु आणि मीन ह्यामध्ये ग्रह असतील तर ते एकमेकावरती दृष्टी टाकतील. त्याच्यामध्ये त्या द्विस्वभावी राशीवरची दृष्टी द्विस्वभावी राशीवरतीच जाते. तर त्या ठिकाणी ग्रह नसतील तरी सुद्धा मिनेतला ग्रह धनुला पाहतो आणि त्या ठिकाणी मिनेतला ग्रह जो आहे तो मिथुनेला पाहतो. तर अशा वेळेला त्या 3 दृष्ट्या ह्या कॉमन लागू पडतील. जेव्हा तिथे वृश्चिक लग्न आहे तर कन्या रास ही कुठे आलेली आहे, तर त्या ठिकाणी लाभस्थानात आलेली आहे. बरोबर आहे? मीन रास कुठे आलेली आहे, तर त्या ठिकाणी पंचम स्थानात आलेली आहे. आणि बरोबर आहे? हो, बरोबर आहे. आणि धनुराज जी आहे तर ती धनस्थानामध्ये आलेली आहे. मग मीन राशीतला ग्रह धनस्थानावरती
दृष्टी न टाकता तो कन्या राशीवरती टाकेल, जी त्याच्या लाभस्थानामध्ये. बघा त्या दृष्टीचा पुन्हा चार्ट लावू का? द्विसभाची द्विसभावाला आहे त्याच्यामुळे ती लावतो, पुन्हा लावतो, म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल. शिकणं पाहिजे चांगलं, नाही तर मग काय उपयोग होणार नाही. कळलं का? द्विस्वाभावी सोप्पा आहे सर, फक्त ती सोडून तिच्या बाजूच्या 3, 6, 9, 12चं अगदी बरोबर आहे. मिथुनेची दृष्टी कन्या, धनु आणि मीनेवरच असणार. येस, बरोबर. तसंच मग कन्येची दृष्टी धनु, मीन आणि मिथुनेवरच असणार. उलट द्विस्वभावी लगेचच हे होतंय. येस, म्हणजे ताबडतोब तुम्हाला कळलं याच्यामध्ये की असं होऊ शकतं. बरोबर आहे? हो सर, हो. बर, आता आपल्याला बघायचं आहे की वृषभ राशी आपली राहिली. वृषभ राशीमध्ये जर गोचरीचा ग्रह आला तर वृषभ राशी कोणती आहे? तर स्थिर रास आहे की नाही? तर त्याची दृष्टी स्थिर जी राशी. आहे तर ती चर राशीवरती जाईल. चर राशी कोणती आहे? तर मेष आहे, तर ती मागे आहे म्हणून जाणार नाही. बरोबर आहे? मेष मागे आहे म्हणून जाणार नाही. मग ती जाणार कुठे? कर्केवरती. कर्क, तुळ आणि मकर. येस. मग जर समजा त्या ठिकाणी ग्रह असता किंवा ग्रह नाही आहे तरी सुद्धा त्या राशीचे अधिपती आरूढ मध्ये त्यांची पोझिशन काय आहे त्याच्यावरती त्याचा फलादेश हा अवलंबून असतो. आलं लक्षात? हो सर. बघा जेमिनी एकदम मला असं वाटतं ज्योतिष मधलं 15वी लेवल आहे. म्हणून जेमिनी लोक शिकवायच्या भानगडीत पडत नाही. मराठीमध्ये त्याचं कुठलंही साहित्य नाही, मराठीमध्ये शिक्षक नाही, मराठीमध्ये कुठलेही क्लास होत नाही. हिंदीमध्ये पण लेक्चर्स होतात, फक्त 3 दिवसाचं लेक्चर असतं. त्याच्या पलीकडे सांगतात नोट्स घ्या और घर पे पढो. म्हणून कुठेही महागड्या क्लासला फसवू नका. मी वारंवार सांगतो 300, 400, 500 रुपयाचा क्लास सर एक असेल तर ठीक विचार, आहे. हा बोला. महागड्या क्लास आता बद्दल बोलतोय. आपण प्रथम नाही सर, आपल्याबद्दल बोलते ह्या विषयाबद्दल. की आपण आता आत्माकारक पासून दाराकारक पर्यंत फक्त ग्रह मांडतो. बाकीचे अष्टम स्थानापासून व्यय स्थानापर्यंत आपण ग्रह मांडत नाही जेमिनी, म्हणजे तसे येतच नाहीत ते. तर मग त्या साईडच्या ज्या ग्रहांचा जो विचार आहे तो जेमिनी मध्ये ते ग्रह कसे आलेले आहेत, कुठल्या स्थानामध्ये आहेत किंवा कुठल्या राशीमध्ये आहेत, त्यांचं बळ कसं आहे, त्यानुसारच त्या साईडच्या बाजूचा आपण विचार करायचा. म्हणजे अष्टम पासून व्ययपर्यंतचा त्यांचं असंच परिवर्तन म्हणायचंय ज्या का सर? 5 राशी ज्या आहेत राहिलेल्या त्या 5 राशींचं परिवर्तन कुठल्या आरूढ मध्ये झालेलं आहे. झालेलं ही आहे. ही सगळी आरूढ आहे. मग त्याचं बरोबर आहे. परिवर्तन ज्या आरूढ मध्ये झालं असेल तर इफेक्ट गोज टू होम. अच्छा, त्याप्रमाणे त्याचा फलादेश करायचा. येस. ओके, बर. हो सर, आलं लक्षात सर. येस, म्हणजे तिथे तुम्हाला 5 राशी ज्या राहतात त्यांचे अधिपती, आता जसं आपण इथे पाहिलं तर वृश्चिक लग्न आणि त्या ठिकाणी मिथुन राशीचा अधिपती बुध हा अष्टस्थानामध्ये आलेली आहे की नाही? तर तो बुध आरूढ कुठे बसलेला आहे? दारामध्ये. हा, दाराकारक आहे. मग दाराकारक मध्ये लग्नस्थानामध्ये पण त्या जातकाला त्रास होईल. अधिक तो बुध जर समजा आरूढ मध्ये अष्टम स्थानाचा आहे पण तो तसा लाभस्थानाचा पण अधिपती आहे. हो हो, बरोबर. कळलं? मग तिथे सुद्धा लाभस्थानासंदर्भातील काही विघ्न निश्चित होऊ शकतील किंवा त्याला सुद्धा त्रास होईल. मूळ कुंडलीतल्या अष्टम आणि लाभाची सुद्धा फळं आपण ह्याच्याप्रमाणेच बुध कसा आहे जेमिनीमध्ये त्यानुसार आपण द्यायची. फळाच्या बाबतीमध्ये हे मॅडम असंच आहे. बरं, आता एक विशेष सूचना करायची अशी होती की ह्या याच्यामध्ये आपण वक्री ग्रह वगैरे कधी विचार केलेला नाही. तर मी तुम्हाला थोडस एक गणित भाग समजावून सांगतो. वक्री ग्रह, मार्गी ग्रह, स्तंभी ग्रह याचा विचार जेमिनीमध्ये आपण करत नाही, नवमाशाचा विचार करत नाही. आता जर समजा तुम्हाला वक्री ग्रहाचं जर विवेचन कोणाला करायचं असेल किंवा त्याबद्दल काही माहिती सांगायची असेल
तर वक्री ग्रहाचं जे काही फलित आहे ते कसं निर्माण होतं किंवा वक्री ग्रह कसा हा आपल्याकडे जोडला जातो, तर मी तुम्हाला एक सांगतो. आपण जिथे वास्तव्य करतो ती भूमध्य स्थिती आहे. व्यवस्थित वाक्य लक्षात घ्या. आपण जिथे वास्तव्य करतो ती भू आहे, म्हणजे भूगोल आहे, भूमी आहे, बरोबर आहे. जिथे आपण जगात वास्तव्य करतो ती, तिथून आपल्याला जे खगोलीय वातावरण दिसतं त्या ठिकाणी असणारे ग्रह हे आपल्याला दूर अंतरावरती वक्री किंवा मार्गी किंवा त्यांची गती ही आपल्याला आढळते. ती कशी आढळते, तर त्या ठिकाणी भूमध्य प्रदेशातून ती आपण जाणून घेऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी वक्री ग्रहाचा फलादेश मिळत नाही असं साफ खोटं आहे, किंवा वक्री ग्रह विचारात घेऊ नये असं सुद्धा नाही. लोक काय करतात की वक्री ग्रहाच्या बाबतीमध्ये फार मोठं असं काहीतरी उभं करतात आणि सांगतात की नाही तुमचं काम होणार नाही. तर 2.5 वर्षामध्ये शनी महाराज 410 दिवस वक्री असतात. तर त्या 410 दिवसामध्ये माणसं जन्माला येत नाहीत का? येतात ना. येतात येतात. अनेक लोकांचे ग्रह वक्री असतात की नाही? हो हो मग ती सर. माणसं जगत आणि नाहीत तर का? बहुधा जास्तच वक्री असणारे ग्रह गुरु आणि शनीच असतात पत्रिकेत. हा, असं ऑलमोस्ट. असतात की नाही? मग त्यांचं हो काय सर. भाग्य हो, मिळत नाही का त्यांना? मिळतं ना तर असं. तसं नाहीये. तर वक्री ग्रहाचं जे काही विवेचन आपल्या शास्त्रामध्ये केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये अयन चयन नावाची एक स्थिती जी आहे, तर ती केपलर सिस्टम मध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्हाला वक्री ग्रहाचं फलित आपण केपी मध्ये सुद्धा तुमचं काम होणार नाही असं ठामपणे सांगतो. ते सापचूक आहे. वक्री ग्रहाचा विचार करणं, वक्री ग्रह हे आपल्या भूवरून, म्हणजे जिथून भूमिका आहे, भूमी आहे, त्याच्यावरून दिसणारी स्थिती, याच्याकरता वक्री जे साधन आहे ते आपल्याला माहिती पडतं. तिथपर्यंत लक्षात आलंय का कोणाच्या? देशमुख मॅडम? हो सर, आलं लक्षात. हा, म्हणून वक्री ग्रहाला तुम्ही त्या ठिकाणी विचारात घ्या, पण ती भूमध्य स्थिती असल्याशिवाय तो ग्रह वक्री आहे का मार्गी आहे हे आपण सांगू शकत नाही. तर आपल्या पूर्वाचार्यांनी गणिताच्या माध्यमातून, आर्यभटांनी हे सगळं शोध करून, पराशरींनी या सगळ्या गोष्टी करून अनेक गोष्टीचा आपल्याला तिथे विचार करायसाठी म्हणून मांडणी केलेली आहे. आता वक्री ग्रहाच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टीकरण झालं? हो सर, आलं लक्षात. येस. मग मंगळासारखा ग्रह 3 वर्षानंतर 6 महिने एका राशीमध्ये राहतो. त्यावेळेला तो तिथे आफ्टर सनसेट तो रवीपासून 7व्या, 6व्या आणि 8व्या राशीत असेल. त्याला दीर्घकाळ तिथे आपल्याला आकाशात पाहता येतो. पण कधी पाहता येतो? आफ्टर सनसेट. म्हणजे साधारणतः तो आपल्याला 8 तास आपल्या आकाशामध्ये सहज पाहता येतो आणि तो भूमध्य पद्धतीनेच पाहता येतो. भूमध्य पद्धती म्हणजे भूमी, भूगोल, याच्यावरून तिथे दृष्टी आपली टाकली जाते आपल्या माणसाची. कळलं? हा, हो सर. गणित म्हणजे अतिशय कठीण बिठीण असं समजू नका. गणित हे लोक सोपं करून सांगत नाही म्हणून आपल्याला कठीण वाटतं. आता मी सांगितलेलं तुम्हाला कठीण वाटलं का? नाही सर. गुगल मॅडम, काय मत आहे तुमचं? सर समजलं, छान समजलं. आणखी कोणाला समजलं नाही असं आहे? बरं, आता फलादेश करते वेळी तुम्हाला दृष्टीचा विचार समजला का? दुसरी आणखी कोणती दृष्टी आहे की ज्याच्यामध्ये ग्रह आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा आहे? ग्रह असल्याशिवाय फलादेश सांगा काय? ग्रह कोणत्या कोणत्या राशीमध्ये आहेत? मूळ कुंडलीत सर मीन राशीत ग्रह आहेत. शुक्र, हरकत नाही सूर्य, ना. बुध. आपल्याला मॅडम मूळ कुंडलीवरूनच फलादेश द्यायचा आहे. तर शुक्र आणि कोण आहे? सूर्य आहे का? शुक्र, सूर्य आणि बुध 3 बरं, ग्रह ठीक. मीन राशीत आहे. बरं, आता त्यातल्या त्यात बुध हा ग्रह जो आहे हा जास्ती अंश भोगलेला ग्रह आहे का शुक्र आहे? जास्ती अंश शुक्राने भोगलेत. म्हणून तो आत्माकारक झालेला आहे. हो सर.
तुम्हाला आठवत आहे गेल्या वेळेला पण आपण एक वृश्चिक लग्नाची कुंडली मांडली होती, त्याच्यामध्ये पण बिल मुकाबिल नावाचा योग तयार झाला होता. हो, तो पण मीन राशीतच झाला होता. बरोबर आहे. आणि आता इथे वृश्चिक लग्न आहे आणि मीन राशीमध्ये पंचमात तो योग तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो द्विस्वभावी राशीमध्ये आहे. बरोबर आहे. हो हो. बरं, आता विचार करते वेळी तो मीन राशीचा विचार करते वेळी तुम्हाला 3 म्हणजे धनु, 3 म्हणजे मिथुन, धनु आणि कन्या ह्या 3 राशींवरती हे तिन्ही ग्रह पाहणार आहेत. त्याच्यामध्ये रवी जरी पापग्रह असला तरी ते 2 शुभ ग्रह जे आहेत ते योगकारक आहेत, राजोगकारक आहेत. तर अशा वेळेला ते जिथे पाहणार आहेत त्या राशी कन्या, मिथुन आणि धनु ह्या आहेत आणि त्यांचे जे काही अधिपती आहेत त्यांचं आरूढमध्ये फलादेश करते त्यांची अवस्था काय आहे. आता अवस्था म्हणजे तो भ्राताकारक आहे, पुत्रकारक आहे, पितृकारक आहे, माताकारक आहे का काय आहे, त्याच्यावरती त्या दृष्टींचा फलादेश अवलंबून आहे. बोला. मिथुन आणि कन्येचा राशी समी बुध दाराकारक आलाय हा, म्हणजे तो त्या ठिकाणी सप्तम स्थानाचा फलादेश देईल. आणि धनु राशीचा गुरु हा मातृकारक आलाय. मग आता जर तो नाही, पहिल्यांदा मॅडम 3 ग्रह कुठले आहेत तर ते रवी बुध शुक्र. हा, रवी बुध शुक्र. रवी हा दशमाधिपती आहे ना. हो, रवी दशमाधिपती आहे. हा, मग तो त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन आरूढ मध्ये काय झालेलं आहे, ज्ञातिकारक मध्ये झाले. मग आता अशा वेळेला दृष्टीने सुद्धा फलादेश जो आहे तो त्यावेळेला तुम्हाला 3, 6, 9, 12चा विचार करायचा आहे. मग त्या ठिकाणी ते ग्रह जरी रवी पापग्रह असला तरी सुद्धा फलादेश वाईट नाही. कळलं. हो सर. हो हो. आता राहिला प्रश्न गुरुग्रह. मगाशी आपण शनी मंगळ पाहिला, आता हे 3 ग्रह पाहिले म्हणजे 5 ग्रह झाले. आता गुरुग्रह 6वा आणि 7वा ग्रह कोण आहे. 7 ग्रहांचा विचार केला जातो ना इथे. हो हो सर. मग आता गुरुग्रह जो आहे ह्याची पोझिशन आरूढ मध्ये काय आहे. मातृकारक आहे आरूढ मध्ये. आता मातृकारक जर गुरु आला तर त्याचा फलादेश निश्चितच चांगला आहे, वाईट नाही. हो सर. बरं, आता त्या ठिकाणी त्या गुरुची ज्या राशी आहेत त्या द्विस्वभावी आहेत. गुरु सारख्या ग्रहाला दोन्ही राशी ज्या दिलेल्या आहेत तर एक रास तुम्हाला सूर्य सिद्धांतामध्ये सांगितले तर ती सूर्याकडून आलेली आहे आणि एक रास जी आहे ती चंद्राकडून आलेली आहे आणि गुरुग्रह हा तिथे मातृकारक म्हणून आलेला आहे. तर तो जर तिथे दृष्टी टाकत असेल तर योगकारक दृष्टी आहे, म्हणजे हितकारक आहे. मग अशा वेळेला जेव्हा चलराशीवरची दृष्टी द्विस्वभावी राशीवरची दृष्टी द्विस्वभावी राशीवरतीच आहे तर हे एकूण 4 ग्रह गुरु, शुक्र, बुध, सूर्य हे 4 ग्रहांच्या दृष्ट्या अधिक त्यांची या निश्चित जातकाच्या जीवनामध्ये व्यत्यय आणणार नाही. त्या पॉझिटिव्ह त्या हानिकारक नाही. म्हणजे कधी कधी अख्खं जीवन चांगलं असतं, कधी कधी अर्ध जीवन चांगलं असतं, कधी कधी पूर्ण जीवन चांगलं असतं. आलं का लक्षात. हो सर. हा बोला. हा सर, ही नवीन वर्ग थोडस मला असं विचारायचं म्हणत होतं की आपण आता राशीच्या दृष्टीने पाहतोय आणि ग्रहाचं पण म्हणजे ग्रह मिश्रित दृष्टी आपल्याला सांगायची, ग्रहाचा आणि राशी दोघात विचार करू असंच ना. मग आता असं आहे की तुम्ही ज्या घरात राहता त्याची भाडे पावती कोणाच्या नावावर आहे. यस सर. 2 माणसाच्या नावावर आहेत, 3 माणसाच्या नावावर आहेत. तर त्या राशींमध्ये आलेले ग्रह हे कोण आहे. रवी काही द्विस्वभावी राशीचा मालक नाहीये, तो स्थिर राशीचा मालक आहे. चलराशीचा मालक आहे चंद्र, चलराशीचा मालक आहे मंगळ, चलराशीचा मालक आहे शुक्र, पण चलराशीचा मालक आहे स्थिर राशीचा मालक आहे शुक्र. शुक्राकडे 2 राशी आल्यात ना. हो, 2 मग त्यावेळेला त्या ठिकाणी फलादेश करते वेळी तुम्हाला
त्याचं आधिपत्य कोणाकडे आहे. जर तो ग्रह दृष्टी टाकत असेल तर ती रास त्याला काय देईल का देणार नाही, हा फलादेश आरूढच्या वरतीच अवलंबून आहे. ओके, थँक्यू. कळलं? हो सर. आणखी कोणाला कळलं नाही? भागवत मॅडम बोला. सर, हा मुद्दा मला कळला. मला जरा परत तो पहिलं हे विचारायचं होतं की शनी मंगळाचं आपण पाहिलं की त्याची सिंह राशीवरती दृष्टी आहे. आत्ता तिथे चंद्र आणि केतू बसलेले आहे, पण समजा तिथे कोणी नसतं तर त्याचा जो अधिपती सूर्य ज्ञातिकारक म्हणून आलेला आहे, तर त्या लोकांना ह्याचा त्रास झाला असता का? हो, ज्ञातिकारक जर तो आलेला आहे, सूर्य हा षष्ठ स्थानामध्ये आहे, आरूढ मध्ये, षष्ठ स्थानामध्ये आरूढ मध्ये, तर निश्चितच ते शनी मंगळाने त्या ज्ञातिकारक लोकांना हानी पोहोचवली असते. पण तरी सुद्धा चंद्र असता किंवा चंद्र नसता तरी सुद्धा सूर्य हा आरूढ मध्ये ज्ञातिकारक झालेला आहे की नाही. हो. मग त्या सूर्याला पण त्या लोकांपासून त्रास होईल. होणारच. ओके. सूर्याला पण त्रास होईल. हो. ओके. बोला, काही डोक्यावरून जाते का? काही कमी पडतंय? कळण्यामध्ये काही अडचणी? नाही, छान कळतंय, डोक्यावरून नाही जाते. काही लोक नवीन आहेत ना, त्यांना समजत नाही. काही वेळेला सुरुवातीपासून नसतील ना, त्यामुळे मग सुरुवातीला येत नाहीत लोक. कसं आहे, कामाच्या वेळेनुसार सगळ्यांचे प्रश्न आहेत. कामं भरपूर वाढलेली आहेत, कामं मिळत नाहीत, कामाच्या शोधात जावं लागतं. बोला मॅडम, जी नवीन मंडळी आहेत त्यांना तुम्ही सांगाल का ते आरूढ कसं बनवायचं आहे ते? सांगेल ना. आता सांगू की हे अभिप्राय देताना? मी मागच्या वेळेस पण सांगितलं ना, आता सांगू का परत? सांगितलं तर बरं, म्हणजे त्यांना कळेल की आरूढ कसं तयार झालं. मग आता हे आपली मूळ कुंडली आजची वृश्चिक लग्नाची आहे ना, तर मग तो वृश्चिकेचा स्वामी मंगळ कुठे बसलाय ते बघायचं. मग इथे तो मंगळ मेष राशीत जी षष्ठात आली आहे तिथे बसला, म्हणून तिथून परत 6 स्थानं मोजायचे. 1 2 3 4 5 6, म्हणजे तिथे लाभ स्थान आलंय, त्याच्यात कन्या रास आहे. मग आपल्या आजच्या ह्या वृश्चिक लग्नाचं आरूढ कन्या झालंय. बरोबर आहे ना सर? मग असंच आपण म्हणजे जर दुसऱ्या स्थानाचं काढायचं असेल, आता इथे धनस्थानात धनुरास आली, मग त्या धनुचा स्वामी गुरु कुठे बसलाय, तर इथे तो व्ययात बसला, म्हणजे 12व्या स्थानात. मग परत तिथून आपल्याला मग 12 घरं मोजावं लागतील. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, मग परत म्हणजे लाभस्थान म्हणजे कन्याच आरूढ आलं ना सर. मग परत हो नाही 11, हा बरोबर आहे, 12. मॅडम, सिंह येतं आरूढ. 1 मिनिट, कसं काय? बघा, 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ना मॅडम, धनु लग्नापासून गुरु त्याच्या 11व्या स्थानात आहे. तुळेत आहे ना गुरु, धनु पासून तो 11व्या स्थानात आहे, म्हणून तुळेपासून 11वं स्थान सिंह, मग त्याचं सिंह आरूढ. बरोबर आहे, सिंह येईल. म्हणजे धनस्थानाचा आरूढ सिंह येईल. म्हणजे थोडक्यात आरूढ कसं काढायचं की ज्या आपल्याला पदाचं किंवा स्थानाचं आरूढ काढायचं, त्याचा स्वामी कुठं बसलाय तिथून परत तेवढे घर मोजायचे, मग ते त्या स्थानाचं आरूढ येईल. बरोबर आहे ना? असंच सांगायचं ना. हॅलो सर. हा बोला ना, बोला, काय हरकत नाही. तुम्हाला पण शिकलं पाहिजे ना, तुम्हाला पण ट्रेनिंग पाहिजे. आता शिंदे मॅडम हुशार झाले. सांगा शिंदे मॅडम पुढचं तुम्ही. नाही सर, तुम्ही सांगता त्यामुळे तर आम्हाला समजते. नाही मॅडम, बरोबर सांगताय तुम्ही. कुबल मॅडम बरोबर सांगताय तुम्ही. सांगा. म्हणजे आरूढ नाही सांगितलं ना, आरूढ कुठल्याही स्थानाचा आपल्याला आरूढ बघायचं म्हणजे काय करायचं की त्याचा स्वामी कुठे बसला आपण तो बघणार ना, म्हणजे कितव्या स्थानावर, आणि त्याच्या पुढे
तेवढे स्थान आपण मोजणार. म्हणजे त्याप्रमाणे मग ते प्रथम स्थानाचं येईल, म्हणजे द्वितीय स्थानाचं येईल, तृतीय, आणि आपण लास्ट म्हणजे 12व्या स्थानाचं जे आरूढ काढतो त्याला फक्त आपण उपपद, म्हणजे ते काय विवाहासाठी आपण बघणार ना, म्हणजे ते तेवढंच फक्त ते वेगळं. बाकी मग सगळे कसे काढायचे आता आता कळायला असेल. ज्या हा. लोकांना कळलेलं नाही त्यांना आणखी सांगतो सांग. की ज्या वेळेला आपण कुंडली बनवतो आरूढ, तर अकॉर्डिंग टू डिग्री किती प्लॅनेटने भोगलेली आहे, तर सगळ्यात जास्ती ऍडव्हान्स ग्रह असेल त्याचं प्रथम स्थान आरूढ असतं आणि तो आत्माकारक असतो. दुसरा असतो तो अमात्यकारक, तिसरा असतो तो भ्राताकारक, चौथा मातृकारक, पाचवा पुत्र पौत्रादी ज्ञानमकारक, सहावा ज्ञातिकारक, ज्ञाती म्हणजे आपले परिवार जे असते, जे वाईटावरती असतात ते. त्याच्यानंतर दारा म्हणजे आपला जोडीदार, मग स्त्री किंवा पुरुष. ज्ञाती म्हणजे नातेवाईक नाही, नातेवाईट असे लोक कोण असतील त्याच्याबद्दल विचार केला जातो. फक्त नात्यांचं नातीगोती कुठे असतील त्या संदर्भामध्ये त्याचं आरूढ काढते वेळी तो किती अंशाचा आहे त्याच्यावर त्याचं आरूढ निश्चित होतं. तिथपर्यंत लक्षात आलं का? बोला. काही मंडळी नवीन आहेत तर त्यांना ते कळणं गरजेचं आहे. हो सर, हो सर, कळलं. हो सर. ठीक आहे, फाईन. सर एक विचारू का सर? हा बोला. आता द्विस्वभावी राशी मीन, तिची दृष्टी 3, 6, 9 वर आहे, आणि परंतु 3, 6, 9 मध्ये ग्रह नाहीत, आणि मीन राशीमध्ये मात्र बुध, शुक्र, सूर्य आहेत. तर मग दृष्टी कॅल्क्युलेट करताना फक्त राशीची राशींवर एवढीच दृष्टी बघायची की या ग्रहांची दृष्टी बघायची? त्या नाही, 3, 6, 9 राशीतून नाही, राशी टू राशी जर रास रिकामी असेल तर त्या ठिकाणी रिकामी रास सुद्धा त्या ठिकाणी दृष्टी टाकेल. तो ती कुठली अधिपती आहे, कोणाची अधिपती आहे याच्यावरून तो ग्रह ठरला जातो आणि त्या ग्रहाचं वर्चस्व त्या पर्टिक्युलर राशीवरती निश्चित केलेलं आहे. गॉट इट? ओके सर, थँक्यू. हा, म्हणजे त्या ग्रहाचं जे फलित आहे ते फलित तुम्हाला त्या ग्रहाचे जे काही ऍक्टिव्हिटीज असतील, त्याची जशी वागणूक असेल तसा परिणाम तो आहे त्या राशीवरती मिळेल. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी, जसं की मेष रास आणि वृश्चिक रास. मेष ही चर आहे, वृश्चिक ही स्थिर आहे, पण दोन्ही राशी मंगळाच्या आहेत, बरोबर आहे की नाही? तर त्या दोन्ही राशीचे जे परिणाम आहेत ते एकमेकाला, जर ग्रह तिथे नसतील तरी सुद्धा त्यांचे फलादेश मंगळाच्या स्वरूपानेच मिळतील. बरोबर आहे? ओके सर. राईट. हा, मग आता असा विचार करते वेळी आपल्याला फलादेश कसा द्यायचा आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण करून देतो की मेष राशी ही चर आहे, वृश्चिक ही स्थिर आहे, त्यांचा एकमेकाशी प्रीतिषणाष्टक आहे, तरी सुद्धा त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते मंगळाचेच आहेत आणि मंगळाचेच गुणधर्म मंगळालाच सुपूर्द करता येतात. म्हणून त्या ठिकाणी यदा कदाचित एखादी गोष्ट आव्हानात्मक होऊ शकते, अडचणीची होऊ शकते, युद्धकारक होऊ शकते, विवादाची होऊ शकते, यदा कदाचित त्यावरती काही एखादी घटना वाईट घडू शकते. अशा तऱ्हेचा फलादेश एकमेकावरती होऊ शकतं. त्याला कारण काय आहे की ते स्थान कोणत्या जागेशी संबंधित आहे. जागेशी म्हणजे षष्ठ स्थान हे शत्रूच आहे, लग्नस्थान हे स्वतःच आहे, तर स्वतःच रोगाचा कारणीभूत ठरणारी व्यक्ती असू शकते की नाही. षष्ठस्थान हे रोगाचं असल्यामुळे आणि लग्नस्थान हे देहाचं असल्यामुळे मग अशा तऱ्हेने तुम्हाला पूर्णपणे लॉजिकली विचार करून त्याचा फलादेश हा ठरवायचा असतो. आलं लक्षात? मग तशाच प्रकारे वृषभ रास आणि तुळ रास ह्या एकच राशी शुक्राच्या आहेत, तर त्यांच्यावरती त्यांची दृष्टी जाते का? तर जसं की वृषभ रास ही स्थिर राशी आहे आणि तुळ रास जी आहे ती चर आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा दृष्टी जाईल, स्थिरची दृष्टी चरवरती जाईल आणि जर तिथे ग्रह असेल तर कधी कधी दोन स्त्रियांमध्ये पण भांडणं होऊ शकतात की नाही, नणंद भावजया पण भांडू शकतात की नाही, दोन प्रेयसी एकमेकाला त्रास देऊ शकतात की नाही,
तर अशा वेळेला शुक्राची ही जी रास आहे ते मित्र मैत्री ह्या बाबतीमध्ये सौख्य सुख सौंदर्य निसर्ग ह्या बाबतीमध्ये त्याचा विचार केला जातो. आणि ती रास जेव्हा पडते तर तिथे ग्रह असेल तर ते ग्रह अडचणी निर्माण करण्याची शक्यता जातकाच्या कुंडलीमध्ये किंवा फलादेशामध्ये आपण चर्चा करू शकतो किंवा फलादेश मांडू शकतो. चर्चा करू शकतो म्हणजे मांडू शकतो. आलं लक्षात? येस सर, थँक्यू. थँक्यू. दुसरं, हा भागवत मॅडम बोला. सर मगाशी जसा मी तो सूर्याचा प्रश्न विचारला होता त्याचाच पुढचा भाग मला विचारायचा आहे की ते शनी मंगळ जे तिथे आहेत याच्यात आणि ते ह्याच्या सिंह राशी बरोबर वृश्चिक राशीवर पण दृष्टी टाकतात आणि कुंभेवरती पण दृष्टी टाकतात. पण आता वृश्चिकेचा स्वामी स्वतः मंगळच आहे आणि कुंभेचा स्वतः शनीच आहे आणि तो जो काही अमात्यकारक किंवा दाराकारक आलेला आहे तर याचा अर्थ त्या दोघांना पण या शनी मंगळामुळे जरी ते स्वतःच्याच राशींवरती दृष्टी टाकत असतील तरी त्याच्या कारकत्वाला त्रास होणार असं समजायचं. नक्की, येस नक्की. शनीच्या राशीला पण त्रासदायक ठरू शकतो. आता कसं ते तुम्हाला सांगतो. आता गोचरीचा शनी कुंभ राशीतून चालेल आणि ज्या व्यक्तीची रास कुंभ आहे असं समजा किंवा मकर आहे असं समजा, तर अशा व्यक्तींना सुद्धा त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी वाईट होण्याची शक्यता किंवा धक्कादायक होण्याची शक्यता किंवा मानसिक त्रास होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवल्या जातात. म्हणून मी मगाशी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कुंभरास कुठे ना कुठेतरी आहे आणि जेव्हा ते फक्त जेमिनीचाच वापर करणार असाल किंवा जेमिनीचा वापर करणार नसाल तरी सुद्धा त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू दृष्टी त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच थोडा तरी परिणाम त्या ठिकाणी जाणवत असेल किंवा जाणवला असेल. आणि शनी एकदा तिकडे आला कुंभेत किंवा काय किंवा आता तो मेषेत आला तर तो 2.5 वर्ष तर तिथे थांबणारच आहे. पण असं होत नाही ना की सगळे 2.5 वर्ष रोजच्या रोज प्रत्येक क्षणी त्रास होतच असं नाही होत ना त्याच्यात. मग साधारण आपण बोला 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 कालावधी मग आपण तसं कसा काढायचा म्हणजे मग त्यावेळेस आपण कालावधी गेल्या वेळेला आपण शिकतो त्यावेळेला साहित्य म्हणून मॅडम 1 अंशाचा आपण विचार केला आणि त्या दरम्यान जे काही आपण षोडश वर्ग शिकते वेळी खवेदांश नावाची कुंडलीचा विचार केला होता. ती 40 कलेची कुंडली आहे. तर विदिन दॅट 40 डिग्री 40 कला तर त्यावेळेला त्या दरम्यान तुम्हाला तिथे त्रास होऊ शकतो. मूळच्या कुंडलीमध्ये गोचर कुठे परिभ्रमण करीत असेल त्यावरून. म्हणजे तो अचूकतेने जर काळ काढायचा असेल तर. आणि खवेदांश कुंडली विसरायची नाही. ही दरवेळेला उपयोगात येणारी कुंडली आहे. त्रिशांश आणि खवेदांश. हो थँक्यू सर. थँक्यू. अक्षवेदांश सुद्धा असंच आहे. त्रिशांश खवेदांश आणि अक्षवेदांश ह्या तिन्ही कुंडली पाहायच्याच. त्रिशांश आपण भाग करतो तर 10वा भाग आहे. 10 अंशाचा आहे. अरिष्ट ज्ञानम त्याच्यातूनच घेतलं होतं. तर ऍक्च्युअली ते अरिष्ट ज्ञानम जे आहे ना तर त्याच्यामध्ये 5-5 अंशाला विभाज्य अविभाज्य ज्या राशी आहेत त्याच्यावरून ते ठरले जातात. थँक्यू. बरं आणखी कोण आहे? सर मी विचारतो. हा विचारा. नमस्ते सर. नमस्ते सर. आज आपण म्हणजे इतक्या जमिनी कुंडली घेतल्या तर त्यापैकी आज पहिल्यांदाच शुक्रासारखा ग्रह हा आत्माकारक म्हणून आलेला आहे आणि त्याचबरोबर बुधासारखा ग्रह हा दाराकारक म्हणून आलाय आणि रवी सारखा ग्रह हा पहिल्यांदाच ज्ञातिकारक मध्ये आहे. तर आता हे पाहत असताना ह्याच्यामध्ये ह्या व्यक्तीच्या ह्याच्यावर आत्माकारक ग्रह शुक्र आलेला आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने म्हणजे फक्त कला किंवा दिसणं याच ह्याच्याने जास्त विचार करायचा का पृथ्वी तत्वातली म्हणून शुक्र व्यापाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करायचा? सांगतो. आता जसं की शुक्र जर आत्माकारक म्हणून आला असेल असं समजा तर पहिली गोष्ट लक्षात घ्या मॅडम की तो कोणत्या राशीत आलाय.
येस सर. द्विस्वभावी राशीमध्ये आहे. हो सर. एक तर ती रास व्यापारी आहे. हो. त्याच्यामध्ये राशी म्हणजे आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत. आता जसं की माझं सिंह लग्न आहे, माझा आरूढ कुंभ आहे आणि कुंभ आरूढला माझा शुक्र हा आत्माकारक आलेला आहे. तर मला पूर्णपणे टेक्निकल, टेक्नॉलॉजी, सौख्य, ट्रॅव्हलिंग, नैसर्गिक भ्रमण, एअरलाइन्स या सगळ्या गोष्टीशी माझा संपर्क आणि कला क्षेत्र या सगळ्या गोष्टीशी संबंध माझ्या जीवनामध्ये येऊन गेलेले आहे. तसंच त्या जातकाचा शुक्र हे कोणतं कॅरेक्टर अदा करेल. कळलं का? तुम्हाला बघायचं असेल तर मी एक व्हिडिओ पाठवला होता. यशवंत नावाचा एक पिक्चर आहे नाना पाटेकरचा, इन्स्पेक्टर लोहार. हा तर सर, नाना तुम्ही पाटेकर सर बोललात ना, तर हे सुरुवात आरूढ लग्नाचा अभ्यास करत असताना मी नाना पाटेकर यांची पण कुंडली घेतली होती. तर योगायोगाने बघा की नाना पाटेकर यांचं आरूढ लग्न मेषेचा शुक्र आहे सर त्यांचा. म्हणजे शुक्र आत्माकारक आहे आणि मेष लग्नाचं आहे. शुक्र आला की नाही? येस सर. मी आजच एक व्हिडिओ पाठवला आहे. त्याच्यामध्ये नाना पाटेकर यशवंत नावाचा एक सिनेमा होता, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर लोहारची भूमिका केली. अतिशय 3-3.5 मिनिटाचा शॉर्ट आहे तो, पण त्याने हादरवून सोडलं होतं. म्हणजे हो सर. ही जी अदाकारी आहे ना, तर ती अदाकारी कशी येते, तर अदाकारी ही शुक्राकडे आहे. तर शुक्र हा ज्या गोष्टी आहेत, तर त्या ठिकाणी शुक्राचं जे काही अभिनय आहे तो शुक्रापासून येतो. मग अभिनय हा डिफरंट. आता जसं तुम्ही सांगितलं मेषेचा शुक्र आहे, अग्री विथ यू. नाना पाटेकरचं एंटायर कॅरेक्टर जर तुम्ही पाहिलं तर ही नेव्हर रोमांस. त्याचं जे बुलंद ज्याला आपण म्हणतो, सगळे कॅरेक्टर असे अँग्री मॅन आहेत. स्ट्रॉंग मी तर म्हणे स्ट्रॉंग आहेत. मी तर म्हणे अमिताभ बच्चन पेक्षाही अँग्री मॅन नाना पाटेकर जास्ती आहे. तर त्याचं सिंह लग्न आहे, लग्न शनी केतूची युती आहे, धनस्थानामध्ये चंद्र आहे कन्येचा. कळलं का? माझ्यापासून 6 महिने मोठा आहे. 1 जानेवारी 1951 जन्म आहे. गॉट इट? येस सर. थँक्यू सर. म्हणजे तुम्हाला सर, एक कॅरेक्टरची बोला. म्हणजे शुक्र जसं आपल्याला काही देतो ना, तर ऍट द सेम टाइम तो दुसऱ्या बाजूला त्याच्याकडनं काहीतरी राहून पण जातं. म्हणजे आता सपोज लता मंगेशकरचं आपण एक्झाम्पल घेतलं, त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र छान होता, पण मग त्यांना मॅरिड लाईफ वगैरे काय किंवा असं काही मिळालंच नाही. असं असतं का? म्हणजे भाग असा आहे, लग्न करून पाहावं आणि घर बांधून पण पाहावं. तर त्या ठिकाणी लग्न झालं नाही, त्याला कारण वेगळी आहेत. तर तिथे त्या ठिकाणी त्यांचा जो शनी होता तो वृश्चिक येतो आहे. समजलं? 1927 सालचा जन्म आहे. तर तो सुद्धा कॅल्क्युलेट होतो आणि तो सप्तम स्थानामध्ये आहे. अच्छा. येस. 7th हाऊस रिलेटेड विथ द पाऊस, नाही का? मग तुम्हाला विचार करते वेळी असा फलादेश देता आला पाहिजे. पण आरूढ कुठलं निघालेलं आहे त्याचा तो प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये कोणताही ग्रह येऊ शकतो. जसं आता मॅडमने सांगितलं की नाना पाटेकरचं मेष आरूढ आहे, त्याच्यामध्ये शुक्र आलेला आहे. तर त्याला ती रोमॅन्टिक भूमिका कधी कळणारच नाही आणि येणार पण नाही. आतापर्यंत मला वाटतं नाहीच. मला वाटतं जवळपास 95% नाहीच. सर, हाच शुक्र जर दुसऱ्या राशीचा असता, म्हणजे आरूढ लग्न दुसऱ्या राशीचा असतं, तर कदाचित त्यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या असत्या. समजा वृषभेचा असता, अगदी येस. मिथुनेचा असता आता तरी बघ, सुद्धा. येस. पण मग मी इथं तुम्हाला मेषेचा सांगितलं आल्यामुळं त्यांनी रोमॅन्टिक भूमिका न करता ज्या भडक भूमिका केल्या म्हणू ज्याला आपण, येस, एक्झॅक्टली. तशा भूमिका त्यांनी केल्या त्या. येस. आता आपण अजय देवगण पाहिला तर वृश्चिक लग्न, लग्नी मंगळ. तुम्हाला असं वाटतं कधी रोमॅन्स केलाय? नाही. सुरुवातीचे सर अगदी बाकीमध्ये 1-2 पिक्चर म्हणजे जे अगदी चे होते, स्ट्रगलचे होते ते, फेल्युअर फेल्युअर, हो अगदी फेल गेले फेल्युअर सर आहे. ते. हो हो गंगाजल बघा, गंगाजल बघा, हो हो सर, बघितलंय सर. हो काकी बघा, हो हो होय असेच आहेत सर, ना. तसेच कंपनी, आहेत. होय कंपनी, हो हो होय सिंगम. होय, मग का सगळेच
होय होय सगळ्याच अगदी म्हणजे पोलिसी भूमिका त्यांना फार सूट झाल्या सर त्याला. सूट झालेली आहे. पण त्याचे होय होय वडील अगदी वीरू सर. देवगण ते ऋषभेचे होते. हो पुरुषी ते कोरिओग्राफर नाही आपले डान्स मास्टर आहेत ना नाही, सर, फाईट सॉरी मास्टर. फाईट फाईट मास्टर मास्टर आहेत. हो फाईट मास्टर आहेत. हो बरोबर. म्हणजे आता सर शेवटी तुम्ही जसं जीवना सांगितलं की हा नाही बोला हा सर बोला तुम्ही बोला. बोला. नाही ओके तर तुम्ही तुम्ही जसं काय सांगितलं की तुमचं कुंभ लग्नी शुक्र आहे जसा कलेशी वगैरे संबंध आला. हो तर माझंही सेम तसंच झालं सर म्हणजे उशिरा का होईना पण कलेशी संबंध आला सर. माझंही कुंभचं आरूढ आहे आणि आत्मकारक शुक्रच आहे सर. पण गाण्याची आवड म्हणते अगदी लहानपणापासून जे म्हणतो ना आपण तो प्रकार होता पण ते लक्षात नाही आल्या त्या गोष्टी. पण हे अगदी तुम्ही बरोबर आहे. सांगताय ते अगदी सगळं तंतोतंत जुळतं सर जेव्हा आपण हे येस सगळं इट इज. मांडून बसतो ना व्यवस्थित अगदी 100% जुळतं सर. आणि नॉट ओनली द शुक्र जसं जर आरुण निघाला तर त्याची हौस काय, हो हो तर त्याची हौस बरोबर. त्याला तिथे घेऊन छंद जाते. कोणता जोपासावा आपण हे सर नक्कीच आपण सुचवू शकतो ह्याच्यावरून अगदीच. मी वयाच्या 17 वर्षी अभिनय क्षेत्रामध्ये आलो. बरोबर. एज ऑफ 17 असं आहे. होय सर. 1968. मग त्यावेळेला आय वॉज जस्ट 17. मग हे सगळं जे काही आपल्याला फलित मिळतं आजही माझी हौस आहे, मला चांगलं डेकोरेशन लागतं. मी इथे तुमच्यासमोर लेक्चर देताना पण कसा गबाळ्यासारखं बसत नाही, व्यवस्थित नाही हो असतो ना. आणि बॅकग्राऊंड सुद्धा सर सुंदर असतात. मग हे शुक्राचं होय आहे सर. सगळं. इट्स अ होय कॅरेक्टर होय ऑफ सर. बिझनेस. होय आता सुद्धा पाठीमागे म्युझिक सिस्टीमचं हे लावलेलं आहे सुंदर आहे सर ते. होय आपण अंतरा करतो आणि मुकडा करतो तर होय कशावरती करतो असं आहे ना. होय बरोबर आहे सर. बरं कोण आहे? राणे बोला. तर राणे मॅडम. नमस्कार सर. हा हा बोला. नमस्कार सर. सर नमस्ते. लग्नेश जर लग्नातच असेल तर मग आरूढ लग्न कोणतं ते घ्यायचं? गेल्या वेळेला मांडलं होतं ना आपण. गेल्या वेळेची पत्रिका बघा तुम्ही होतात गेल्या वेळेला. लक्षात नाही तर सगळे तर 2 महिने कंटिन्यूस करते मी क्लास. मग गेल्या वेळेस याच्यामध्ये मागचा लग्नेश बहुतेक लग्नच होता. लग्न हा ठीक आहे, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो मॅडम की लग्न जर समजा तेच असेल आणि आरूढ पण ते झालं तर प्रथम स्थानाचा अधिपती प्रथम स्थानामध्ये असेल तर त्याचं आरूढ बदलणार नाही. लग्नेश सप्तमात असेल तरी सुद्धा त्याचं आरूढ बदलणार नाही. ते लग्न घ्या. थँक्यू सर. थँक्यू ओके. सर. हा हळदणकर मॅडम बोला. सर आता आपण शुक्राचा विचार करताना 2-3 कॅरेक्टरचा विचार केला पण आता ह्या पत्रिकेच्या संदर्भात कन्या रास आलेली आहे तिथे. ती द्विस्वभावी आहे, बुधाची रास आहे, व्यापारी वर्गाची आहे. जे या प्लॅटफॉर्मवर आपण नेमकं शुक्र काय करेल? ओके फाईन. आता कसं आहे ड्रॉइंग डिझायनिंग हे कन्या राशीकडे आहे. नेपथ्य नाही कळलं हे सर. कन्या सर राशीकडे. वाक्य नाही कळलं. नेपथ्य ड्रॉइंग डिझायनिंग अच्छा. हा हा नेपथ्य हा नेपथ्य सुद्धा जे आहे ना ते सुद्धा हा. शुक्राकडे आहे. ते कसं आहे स्टेजवरती आहे. अच्छा. ओके. मग आता तुझ्या समोर ताबडतोब तुम्ही परेश रावलला समोर घेऊन या. अच्छा. तो कॉमेडियन पण आहे. हा परेश रावलचं कॅरेक्टर द्विस्वभावी बघा तुम्ही. म्हणून. हा द्विस्वभावी म्हणून. हा तो अनेक भूमिका करतो. हो स्वरूप संपत त्याची बायको ती हा पण अनेक हे करते हा नाही का. दुसरी हा गोष्ट की परेश रावल पूर्वी पेन्सिल पेन वही विकायचा स्टेशनरी. ते पण बुधाकडेच आहे. हो नंतर तो कलावंत झाला हा आणि अतिशय चांगला कलावंत आहे. नंतर तो खासदार झाला हा नाही का. आता झू स्कीम मध्ये राहिला आहे विलेपार्ले. त्या ठिकाणी नाटक कला आहे, स्टेज आर्टिस्ट आहे, रंगभूमी आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथे तुम्हाला पोषक असतात. म्हणजे कन्या लग्न जरी आलं तरी सुद्धा कन्येकडे तर अनेक सोसायटीज आहेत की त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. तो प्रोफेसर होऊ शकतो, तो मार्केटिंग करू शकतो. हा म्हणजे सगळ्या राशींकडे कलेचं काम आहे, नाही असं नाही. जसं आता प्राणसाहेब होते कुंभ लग्न आहे, मग त्यांच्याकडे पण अदाकारी होती ना पहिला.
मुकरीचं मिथून लग्न आहे. अदाकारी होते की नाही, नट तर झाला की नाही, हो. ओके सर. पण कॉमेडियन असं आहे. इत्तिपकर नावाचा एक नट होता पूर्वी, जे ज्याच्यामध्ये दिवारमध्ये काम केलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इत्तिपकर हा कुंभ लग्नाचा आहे, अमिताभ बच्चन कुंभ लग्नाचा आहे, शशी कपूर हा मकर लग्नाचा आहे. ते एकत्रीकरण आलं ना त्याच्यामध्ये. हो. मग राखी मकर लग्नाची आहे. त्रिशूल मध्ये संजीव कुमार राखी, शशी कपूर, तिघही मकरेचे आहेत. अशा वेळेला भूमिका अशी येते. आणि चौथी भूमिका अमिताभ बच्चन, कुंभ. म्हणून तिथे सगळ्या कॅरेक्टर्सला सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असतात. फक्त तुम्हाला कुंडली वाचता आली पाहिजे. रेखा धनुलग्न, त्याच्यानंतर संजय दत्त वृश्चिक लग्न, वृषभ राज. आता संजय दत्तला तुम्ही सांगा रोमांटिक भूमिका जमेल का? तर वृश्चिक आहे, पण तो वृषभामुळे ऍक्टिंग मध्ये आलेला आहे, मग त्याला तेच सूट होईल. वृश्चिकेप्रमाणे. हा, वृश्चिकेप्रमाणे. येस, इट इज. त्याचं वृश्चिक असेंडेंट आहे. येस. मग तो त्या तो असं आहे. म्हणजे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत हे आपल्या राशींवरती अवलंबून आहेत. मग ते रिकाम असो का भरलेलं असो, पण तो प्लॅटफॉर्म तसा आहे. तर हे जेमिनी आपल्याला आपला पिंड कोणता आहे हे व्यवस्थित सुचवतं आणि त्यानुसारच आपण ते वागायला पाहिजे. त्या विरुद्ध जर आपण वागायला गेलो तर आपण त्याच्यामध्ये कधीही प्रगती करू शकणार नाही किंवा आपल्याला ते जमणार नाही म्हणू आपण. त्यामुळे आपला पिंड आणि कळणं महत्वाचं आहे आणि हेच जेमिनी सांगतं असं मला जास्ती करून वाटलं याच्यामध्ये. मी बरोबर आहे कसं आहे मॅडम, आता तुम्ही कन्सल्टंट आहात. आता तुम्ही हे सगळं ज्ञान, आता तुम्ही सगळी मंडळी जी आहेत त्या वयाची फार हुशार आहात. तुमच्या समोर कुठलाही मनुष्य टिकणार नाही एवढी मला शाश्वती आहे. आता तुम्ही जे सांगताय ते सुद्धा परफेक्ट आहे, की ज्या माणसाला ज्या प्रांताशी संबंध येईल तिथेच तो त्याचा वावर असेल, कळलं का? मग तिथेच तो पदार्पण करेल. तो मार्ग तसा आहे. आता आपण पुढच्या वेळेला जे लेक्चर घेणार रूट ऑफ प्लॅनेट, दॅट इज द वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी. आणि सर ग्रह सुद्धा त्याला तशीच बुद्धी देतात, जसा त्याचा पिंड बनलेला आहे आपल्या ग्रहामध्ये तशी त्याला बुद्धी, आणि आपण तो त्या मार्गाला वळतो. फक्त कधी कधी काय होतं की एखाद्या परिस्थितीमुळे त्याला ते समजत नाही म्हणा, किंवा कधी कधी अज्ञान असतं किंवा घरातल्यांची सुद्धा गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळे ते लक्ष येत नाही. जेव्हा आपल्याकडे जातक येतो तेव्हा आपण ह्या सगळा त्याचा पिंड ओळखून आपण त्याला निश्चितच जेमिनी पद्धतीने नक्कीच आपण व्यवस्थित गाईड करू शकतो सर. हो हो नक्की. आता तुमची लेवल पुढे गेलेली आहे. तुम्ही कन्सल्टंट म्हणून पण आहात, उद्या तुम्ही टीचर म्हणून पण होऊ शकाल, त्यात काही वाद नाही. पण तुम्हाला ज्योतिष कमावता आलं हा आनंद आहे. गॉट इट? बरोबर सर. हो सर, आणि हे सगळं सर तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे सर. नाही, मी एक निमित्त आहे मॅडम, माझं काही नाही. पण तुम्ही कमावलं काय तर उत्तम ज्योतिष. कमावतात भरपूर लोक, मी प्रयत्न आमच्या परीने करतो, पण हे सगळं श्रेय सगळं सर ते शेवटी तुमचंच आहे. त्यामुळे आम्ही तुम्ही किती नाकारलं तरी आम्ही शेवटी तुम्हालाच हे करणार आहे, मानणार आहे सर. तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत सगळेजण पोहोचतो आहोत किंवा शिकत आहोत. जे काही ज्ञान कमवलेलं ते सगळ्याच श्रेय शेवटी तुम्हालाच आहे सर. होय सर. आणि महागड्या क्लासला फसू नका. होय, आणि तो आयात शिकत राहा. तो आयात शिकत पण राहा. पण महागड्या क्लासला कसं आहे मॅडम, बुधाचं एक कॅरेक्टर आहे, रॉंग और राईट दोन्ही आहेत त्याच्याकडे. बुध कधी कधी एखाद्या व्यक्तीची ओळख करून देतो आणि ज्याची ओळख करून दिली तोच पश्चाताप करतो. बरोबर आहे सर, अगदी खरं आहे सर. अगदी अगदी खरं आहे सर. बुधाकडे हेच कॅरेक्टर. कारण खरी गोष्ट आहे, इट इज फॅक्ट, इट इज एक्सपिरियन्स. नाही सर, अनुभव आलेले आहे सर. अगदी होय सर, अगदी खरं आहे. ओनली द इंट्रोड्यूस द कृष्णा, नो अदर. होय, बरोबर आहे सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि ठीक आहे, बघा कळलं नसेल तर विचारा, एकदम स्मूथली, काही हरकत नाही.
भागवत मॅडम कसं विचारतात फटाफट बोला. सर माझा निराळा प्रश्न आहे की मगाशी हा. तुम्ही टेलिग्रामचं सांगितलं होतं, तर मी ऑलरेडी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट तिथे पाठवलेली आहे, तर मला तुम्ही घ्याल का त्या ग्रुपवरती समाविष्ट करून, किंवा मग लिंक द्याल मला? सांगतो ऐका. जे प्रोग्राम टेलिग्रामचा वापर काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. टेलिग्राम मध्ये तुम्हाला जे लेक्चर तुम्ही अटेंड केलेलं नाही ते लेक्चर पूर्णपणे तुम्हाला मी पाठवेन. आताचं जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग गुगल मॅडम करतात, ते त्या मला पाठवतात आणि नंतर ते मी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतो. तर टेलिग्राम मध्ये तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तर आय विल प्रोव्हाइड. देर इज नो ग्रुप ॲट ऑल. वाय ग्रुप का नाही? अटेंड राहायचं नाही आणि ग्रुप मध्ये पिक्चर बघायचा, समजलं? तसं नाही. माझे कायदे वेगळे आहेत. माझे शनीचे माझे जे 1-2 बुडलेत लेक्चर ते मी कळवू तुम्हाला, त्याचे कळवा, आम्ही पाठवेन ना. मला पाठवायला काय विभूचे माझे बुडलेत काही नेट नसल्यामुळे. जे असतील ते. हो ठीक आहे. थँक्यू सर. जस्ट टेल मी द नंबर. हो सांगते. नंबर ऑफ लेक्चर्स. नाव आय गॉट. सांगते. थँक्यू सर. पुढे विचारा अगदी एकदम छानपैकी. काही टेन्शन घेऊ नका, चांगलं शिकायचंय. दृष्ट्यांचा विचार कळला का? सर मी विचारू? हा विचारा. हा, आता जेमिनीमध्ये सप्तम स्थानामध्ये मीन राशीमध्ये बुध आलेला आहे, तर ह्या जातकाची पत्नी जास्त चाणाक्ष बुद्धिमान असेल असं आपण म्हणू शकतो? बघा आता मला असं माझं मत आहे, पती असो का पत्नी असो, ती हुशार नक्की असावी. ही हुशार नक्की असावी. तिथे दुजाभाव नसावा. पत्नी हुशार असल्यानंतर नवऱ्याचे पण फायदे होतात. कळलं? तर का नसावी? पण एक आहे, ती सप्तम स्थानाचा जो काही कारक ग्रह आहे तो शुक्र आहे आणि तिथे बुध आलेला आहे. बुध हा अमात्य कारक आहे आणि तो सप्तम स्थानाचा आहे. यदा कदाचित संपूर्ण जे ऑपरेशन आहे ते बुधाकडे आहे. कुटुंबाचं अमात्य कारक म्हणजे प्रधान, आणि प्रधान म्हणजे सचिव. सचिव हा बुधच असला पाहिजे. कळलं का? तर ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पत्नी ही पुढाकार घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तेच बुध कसा आहे मॅडम, एखादी गोष्ट आपण बोलत असतो ना तर मध्ये तो बोलणारच. हे बुधाचे नियम आहेत. तसं नवरा काही प्लॅनिंग करत असेल तर ही मध्ये हस्तक्षेप करेल. आणि बुधाचा हस्तक्षेप मंगळासारखा नसतो. बुधाचा हस्तक्षेप वाचाकारक असतो, मंगळाचा हस्तक्षेप हाताने असतो. असं आहे. दोघांमध्ये हा फरक आहे. सगळ्या कॅरेक्टर मध्ये फरक आहे. ही कॅरेक्टरच शिकणं गरजेचं आहे आपल्याला. आपण काय ज्योतिष शिकलो, काय शिकवतो, काय शिकतोय, काही नाही. असं आहे. आपण फक्त हे शिकलो, गुरु ज्या स्थानात असेल त्या स्थानाचा नाश होतो. असं होत नाही. नाही असं नाही होत. बोला तुमचं म्हणणं बरोबर आहे. बोला. आणखी कोणाला विचार मांडायचे आहेत? कळलं सर. थँक्यू सर. धन्यवाद. सर दृष्टींचं मला एकदा सांगा ना. काय? बोला ना. दृष्टींचं म्हणजे एकदा परत सांगावं असं वाटतंय मला. आता तुमच्या हातात टेबल आहे, कुठल्या दृष्टीबद्दल बोलू ते सांगा, मग मी सांगतो. मी काही कंटाळणार नाही. कुठल्या स्थानाबद्दल पाहिजे का तुम्ही नंतर जॉईन झालेला आहात? आज दृष्टीचा संपूर्ण विषय मी खुलासा केलेला आहे. कुठल्या बाबतीतला दृष्टी पाहिजे ते सांगा. याच कुंडलीमध्ये. चला ठीक आहे, सांगतो. शनी मंगळाची युती ही मेष राशीमध्ये आहे ना? मेष राशीमध्ये. आता मेष राशीची दृष्टी ही जी आहे ती सिंह राशीवरती जाते, कारण सिंह राशी ही स्थिर आहे. त्याच्यानंतर जे मेष राशीमध्ये शनी आणि मंगळ जे आहेत ते चर राशीमध्ये आहेत. त्याची दुसरी दृष्टी जी आहे ती वृश्चिक राशीवरती आहे आणि तिसरी जी आहे ती मकर वरती आहे. मग शनी मंगळ हे दोघंही शत्रू आहेत. हे कधीही
एकत्र येऊ नयेत हा नियम आहे शास्त्राचा. त्याला असं म्हटलं जातं की एक तर अकस्मात होणाऱ्या घडामोडी जीवनामध्ये हा एक पार्ट आहे. शनी मंगळ जर युतीमध्ये असतील तर जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात घडामोडी होतात. जसं आता देशमुख मॅडम नागपूरचे आहेत, त्यांचे एक मिनिस्टर होते, त्यांच्या जीवनात असं काही वादळ आलं, 100 कोटीचं ते ना घेतले ना दिले, खाया पिया कुठे ग्लास थोडा 12 ना, आहे ना देशमुख मॅडम, झालं ना असं? हो सर. तर मग तशी गोष्ट जी आहे देशमुखच आहेत ते. तर मग त्या ठिकाणी अशा घडामोडी का होतात, त्याला कारण काय की ही जी युती आहे ही ज्योतिषशास्त्राला मान्य नाही, ही ग्राह्य नाही, मान्य नाही म्हणजे ग्राह्य नाही. तर त्या ठिकाणी तिथे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचं आंदोलन होणार. तर ते कुठे होणार? मकर राशीत होणार, त्यानंतर सिंह राशीमध्ये होणार. तिथे सगळ्यात जास्ती त्रास होणार की चंद्राला, कारण चंद्र त्या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून. त्याच्यानंतर वृश्चिकेला होणार, जिथे एक दृष्टी शनीच्या राशीवरती जाते, तिथे शनी स्वतः पाहतोय, आणि एक दृष्टी मंगळाकडे जाते, तिथे मंगळ स्वतः आहे आणि स्वतःच्या राशीलाच पाहतोय. तो सुद्धा तिथे विघ्न निश्चित निर्माण करेल. आणि त्याच्याच राशीत बसून त्याच्यावरती दृष्टी टाकून कधी कधी जिस थाली में खाया उसी थाली में छेद करो, अशा तऱ्हेचा भाग त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यामध्ये घडेल. अशा तऱ्हेचा दृष्टीचा परिचय आहे. आता इथपर्यंत कळलं का तुम्हाला? सांगा. हो सर. गॉट इट फुल्ली? हो कळलं सर. छान. बरं, आता हळदणकर मॅडम अभिप्राय द्या. आता बऱ्याच लोकांना जेवण करायचं असेल, काही विचारायचं असेल तर विचारा, काही सर एक संदेश विचारू द्यायचा का? असेल. हा बोला. ह्या दृष्टींचं हे जे तुम्ही दृष्टीचक्र पाठवलं ते कंपल्सरी तसंच वे मध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागणार ना? तुम्हाला हे ह्याच्यात पाठवी का? इट इज फिक्स, यू कांट चेंज इट. फिक्स इज अच्छा. फिक्स. फक्त जर त्या तिथे ग्रह आले तर ते त्याच्या दृष्टीमध्ये वाढ करणार किंवा कमी करणार. कमी करणं यदा कदाचित बचावात्मक आहे, कधी कधी आव्हानात्मक आहे, कधी कधी काही दृष्ट्या त्रासदायक आहेत, कधी कधी काही दृष्ट्या फायदेशीर आहेत. असं आहे, गुरुची दृष्टी ही फार महत्वाची आहे. जेव्हा आपण एखाद्या संताकडे जातो, एखाद्या परमेश्वराकडे जातो, त्यावेळेला त्या दृष्टीशी संबंध आपला येतो, तर त्या व्यक्तीची एनर्जी आपल्याकडे येते. तशी गुरुग्रहाची एनर्जी व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आहे. एखाद्या वेळेला शुक्राच्या दृष्टीने मनुष्य बिघडू शकतो, पण गुरुच्या दृष्टीने मनुष्य बिघडत नाही. शुक्र देख रहा है, दिल गार्डन गार्डन हो जाएगा, तर ते खराब आहे. कळलं? शुक्राने शनीला पण पाहू नये आणि शनीने शुक्राला पण पाहू नये, शनीने गुरुला पण पाहू नये आणि गुरुने शनीला पण पाहू नये. म्हणजे गुरुला अडचणीत आणणारा ग्रह आहे शनी. निदान 2 घटका तरी अडचणीत आणेलच आणेल, ठरलेलं आहे. तुम्ही पुराणामध्ये ऐकलं असेल ना? सर परस्पर विरोधी म्हणजे एकमेकांसमोर असतील तर गुरु शनी, तरी सुद्धा केंद्रयोगात असतील तरी सुद्धा. आता समजा बघा, आता असं आहे मॅडम की शनीला त्याच्या 10व्या जागेवरती एकही ग्रह पसंत नाही. एकदम सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो. जर समजा उदाहरणार्थ लग्नी शनी आहे आणि त्याच्या दशमात एखादा ग्रह आहे, तर शनी हा परमिटेड त्याला करणारच नाही. त्याला तसं तिष्ठतच ठेवणार आणि आलेलं पण घेऊन जाणार. कारण शनीला त्याच्या जागेवरती, दशम स्थान हे शनीचं कार्यरत स्थान आहे ना. दशम स्थान म्हणजे शनीचं तिथे बैठक योग्य असं सांगितलेलं आहे. त्याचा विचार आचार फार भिन्न आहे. त्याच्या दशमात येणारा ग्रह हा शनी पसंत करत नाही, कारण तो तसाच वागण्याचा प्रयत्न करतो म्हणून. तर शनीचे कॅरेक्टर्स हे भिन्न आहेत. म्हणून तुम्ही पत्रिका पहा, जर लग्नी शनी असेल आणि दशमात एखादा ग्रह असेल तर त्याच्यामध्ये त्याची तिथे खच्चीकरण ठरलेलं आहे. पण सप्तमात शनी असेल आणि चतुर्थात जर एखादा ग्रह असेल तर थोडंसं सांभाळून घेईल, कारण चतुर्थ स्थान हे शनीचं नाहीये. पण शनी लग्नात बसून चुकीच्या स्थानात आहे आणि दशमावरती दृष्टी टाकतो, ते त्याचं स्वतःच स्थान आहे. आणि तिथे जर एखादा ग्रह आहे तर निश्चित जातकाच्या जीवनामध्ये काही प्रसंग येऊ शकतात.
उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, लक्ष्मीकांत बेर्डे, मेष लग्न, सप्तमात तुळेचा शनी होता, त्याची 10वी दृष्टी चतुर्थावरती होती, अतिशय विलंबाने घर मिळालं आणि दशमामध्ये मंगळ उच्चीचा होता, तरी सुद्धा तो शनीच्या केंद्रात होता. इट इज नॉट परमिटेड. गॉट इट? लक्ष्मीकांत बेर्डेची रास तूळ होते, शनी चंद्राची युती होती. अशा तऱ्हेने त्याचं वैवाहिक जीवन पण योग्य राहिलं नाही. हे असे सगळे संदर्भ घेऊनच तुम्हाला ज्योतिष शिकलं पाहिजे. आणि सर बोलू तुमच्याकडे का कले एक मध्ये? हा बोला 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 ना. सर आताच कालच एक पत्रिका बघितली, 78चा जन्म आहे, सिंहेचा शनी लग्नी आणि दशमात चंद्र आहे. तुम्ही म्हणलात ते अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणजे की एवढा तिच्या पतीने पण त्रास दिलेला, अर्थात तसं बाकीचं ग्रहांनाही आहे, पण तिला मनाला पण भरपूर त्रास झाला. आता ती 4 वर्ष झाली तिने नवऱ्याचं तोंड पाहिलेलं नाहीये, वेगळी राहते ती व्यक्ती, भयंकर मानसिक त्रासातनं गेलेली आहे. आईलाही तेवढाच त्रास आहे आणि म्हणजे आता अक्षरशः एकटे पण आल्यासारखं झालेलं आहे सर, लग्नी शनी असल्यामुळे पण. आणि तो सिंहेचा शनी आहे सर, त्यावेळेला चतुर्थात मंगळ त्यावेळेला आहे. मिथुनेला गुरु असेल त्यावेळेला. होय होय सर, होय बरोबर. सर. आणि राहू जो आहे तो शेजारी कन्येला असेल. हो हो कळलं हो, का? अगदी बरोबर सर. माझ्याच वयाची आहे, कालच पत्रिका पाहिली सर. भयंकर त्रासातनं गेलेली आहे व्यक्ती सर. तुम्ही म्हणलात ते अगदी तंतोतंत खरं आहे सर. कसं मॅडम, आता आपण पुढे जेव्हा विषय चालू करणार आहोत ना, त्याला तुम्हाला आणखी जे केपलर सिस्टमची जी सिस्टम आहे ती तुम्हाला आत्मसात होईल. हे ठरलेले नियम आहेत, याच्यावरतीच पत्रिका ऑपरेट होते आणि इट्स डिपेंड अपॉन द ट्रान्झिस्ट. नमस्कार सर. हा बोला. सर मी उशिरा जॉईन केलं हे जेमिनीचं, तर मला आधीचं रेकॉर्डिंग मिळू शकेल का? किती उशिरा केलं? किती उशिरा केलं मॅडम? ऍक्च्युली क्लासला येत नाही. नाही, ही शेवटचीच लेक्चर्स मी अटेंड केली खरं म्हणजे 2. पण बाकीचे मी तुमचे युट्यूबवर खूप ऐकलेले आहेत आणि मला वाटतं रेकॉर्डिंग जर मला मिळालं तर बरं होईल. ठीक आहे, मला टेलिग्रामला हे करा. तुम्ही टेलिग्रामला असाल तरच मिळेल, अदरवाईज युट्यूबला मिळणार नाही. नाही, टेलिग्रामला मी ऍक्च्युली त्या अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी मध्ये आहे, पण मग तिथेच लिहू का? म्हणजे तुमच्या तिथे नाही टाकणार तुम्ही. तिथे पर्सनलला हॅलो करा किंवा त्या ठिकाणी मेसेज टाकायची परमिशन नाही आहे, तो ब्लॉक आहे. कारण मला ऍक्च्युली ह्याची जी साईट तुमची आली ती त्या कृष्णमूर्ती अभ्यासक्रम, त्याच्यात तुम्ही त्या अनाउन्समेंट मध्ये आलेली आहे, तर म्हणून मला कळत नाहीये की मी तुम्हाला मग त्या तुमच्या पर्सनल नंबरवर लिहू का मी तुम्हाला? चालेल ना, जर तुम्ही तिथे असाल तर पर्सनल नंबरला ते इन्व्हिटेशन येईल, मी तुम्हाला लिंक पाठवेल, देन यू जॉइन. ओके ओके ओके, थँक्यू सर. आय शुड गेट द नंबर. विदाउट नंबर आय कांट. येस, बरोबर आहे. मी त्या तुमच्या नंबरवर तिथनं पाठवते. थँक्यू सर. यू आर वेलकम. हॅलो मॅडम, नाव इट इज टाइम टू लिव्ह. हो सर. नमस्कार सर. सर पहिले थोडं मी बोलू? हा बोला बोला ना. का नाही सर एवढं मस्त समजावलं ना की मस्त, काय बोलू तुम्हाला, बस एवढंच बोलायचे. आणखी काय तुमच्याकडे, तुम्हाला बोलता काय शब्द नाही आमच्याकडे. आता असं आहे मॅडम, अकॉर्डिंग टू ही जे कुंडली आहे त्याची डिग्री पाहिली तुम्ही तर पुन्हा आपण तोच संदर्भ घेऊ. ही डिग्री जी आहे ती 29 अंशाची आहे ना. लग्न किती अंशाचं आहे? 21 आहे ना. तर तुम्ही दशम स्थानाची डिग्री पहा सिंह राशीची, की त्या दिवशी आपला विषय झाला होता की वृश्चिकेमध्ये डिग्री ओलांडल्यानंतर कमी डिग्री होते. तर इथे दशम स्थानाची डिग्री वाढलेली आहे का? 10 डिग्री झाले बघा. तर तुमच्याकडे भाव नाही आहे तो भाव मध्य, पण नंतर बघा तुम्ही त्या ठिकाणी. एनिवे, तर असं आहे, बोला तुम्ही काय बोलायचं असेल तर बोला. नाही सर, तुम्ही बोला, तुम्हाला ऐकायचं आहे आम्हाला. नाही असं नाही, तर झालं बोलून. तुम्ही काय सांगत होता तर सांगा. तेच सर, थँक्यू सांगायचं होतं. कसं काय बोलायला काही शब्दच नाही, तेच बोलते. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू.
हळदणकर मॅडम होय आपला अभिप्राय द्या, मग समारोप करतील कोमल मॅडम. तर नमस्कार माझ्या सगळ्या वर्गबंधूंना नमस्कार. आज आपण जेमिनीचं 10वं लेक्चर सरांकडून ऐकलं. अतिशय चिवटपणे आरूढ कठीण असताना सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांच्या आमच्या अडचणी लक्षात घेऊन अगदी नव्याने जॉईन झालेल्या लोकांची सुद्धा उत्सुकता आणि जिज्ञासा लक्षात घेऊन सरांनी पुन्हा पुन्हा आरूढ लग्न कसं काढावं आणि त्यातले स्थिर ग्रह कसे असतात अगदी आत्म्यापासून ते दारापर्यंत हे परत परत विद्यार्थ्यांना सांगितले. याच्यातून खरोखरच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आरूढ लग्नाचा आपल्या अभ्यासात वापर करून घ्यावा आणि त्याचं फलित देताना निश्चित चांगला फायदा होईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याकडचे 2-3 मेंबर तर अगदी आघाडीवर आहेत. त्यात तृप्ती मॅडम आहेत, भागवत मॅडम आहेत, कदाचित सरोज मॅडम पण बघत असाव्यात का माहित नाही, पण तृप्ती मॅडम आणि भागवत मॅडम सगळे हुशार आहेत, हो सगळे हुशार आहेत, सगळे त्यांच्यासोबत हुशार आपण आहेत, बोलू काहीच शकत प्रश्न नाही. हो त्यामुळे आणि म्हणजे मुळातच त्यांच्या पत्रिका पाहिलेल्या असल्यामुळे त्यांच्या शंका ह्या चटकन उपस्थित असतात आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा असं बरं वाटतं की कुणीतरी चांगल्या शंका विचारल्या की त्याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळतं. आजच्या लेक्चरला म्हणजे ह्या आरूढ लग्नाची तर 3-3, 4-4 वेळा हे झाली. कोमल मॅडमनी पुन्हा इंट्रोड्यूस केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही ऐकत असताना आमची रिव्हिजन डोक्यात बसते याचं एकदा प्रात्यक्षिक सरांनी करून घेतलं. स्थिर लग्नामध्ये असणारे ग्रह हे चरमध्ये कुंडलीमध्ये कुठे आलेले आहेत आणि कुंडलीत ते चरमध्ये आल्यामुळे कुंडलीला किंवा जातकाला कोणत्या प्रकारचा फरक लक्षात येईल याचं खूप चांगलं मार्गदर्शन आज मिळालं. आणि ते अशा वाक्यातून सरांनी केलं की त्या ग्रहाला कोणत्या राशीचा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे तो बघा. मग तो प्लॅटफॉर्म अग्नी राशीतला आहे, पृथ्वी तत्वातला आहे, त्याची आवड कशी आहे, त्या राशीची आवड कशी आहे, ह्या सगळ्या बाजू म्हणजे मी अगदी बराच वेळ गोंधळात होते की कन्या रास आली, बुधाची रास आहे, व्यापारी रास आहे, मग आता इथे शुक्र काय करेल असं थोडस मन गोंधळलेले असताना मी प्रश्न विचारला आणि सरांनी त्याचे इतकं भराभर उत्तरं दिली की त्याच्यातून मी बऱ्याच मागे माझ्या जवळजवळ 10-12 मी कुंडल्या आरूढ लग्नाच्या तयार केल्या होत्या माहितीतल्या लोकांच्या आणि त्यांचं मी चेक केलं तर खरोखर म्हणजे त्याचा प्लॅटफॉर्म एकदा लक्षात घेतला की तिथे बसलेला ग्रह काय अदाकारी करेल ते लक्षात येतं. तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे दिलं. पुन्हा सगळ्यांनी आपल्याला अगदी सरांनी चार्ट बघा असं सारखे सांगत असतात, पण आपल्याकडे चार्ट समोर नसला तरी आपल्या डोळ्यासमोर द्विस्वभावी रास, स्थिर राशी आणि चर राशी ह्या एकदा का लक्षात ठेवल्या आणि व्ययात आणि धनात ही रास धरायची नाही हा एकदाचा ठोकताळा लक्षात ठेवला की आपल्या समोर कोणत्या दृष्ट्या कुठे पडतील हे गणित मांडायला सोपं जातं. शिवाय शनी मंगळाची युती किंवा शनी मंगळाची दृष्टी ही त्या राशीतून काय काय फल देईल, किती हादरे देईल याच्याबद्दल नेहमीच सर सांगत असतात. पण जेमिनीच्या निमित्ताने आज खूप चांगली माहिती मिळाली आणि घाताकारक ग्रह जर चांगला नसला किंवा वैवाहिक जीवनामध्ये एखादा ग्रह जर आपल्याला शनीसारखा पडला किंवा मंगळासारखा पडला तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे वादविवाद होऊ शकतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला वाट पाहावी लागेल असे अनेक मुद्दे घेऊन बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आम्हाला क्लिअर करत गेलात. अजूनही आम्हाला स्वतःच्या अभ्यासाची खूप तयारी करायला हवी. तेव्हाच हा चिंतनीय विषय, अभ्यासनीय विषय, माहिती देणारा विषय असा आम्हाला खूप चांगला रंजक पद्धतीने समोर येईल आणि पत्रिका सोडवणं हे खूप चांगलं जाईल. तेव्हा सर नवीन नवीन माहिती, क्लिष्ट माहिती सोप्या पद्धतीने आणि भरपूर स्वतःलाच
ज्ञान असल्यामुळे, नुसतं ज्ञान नाही मी म्हणणार, हे ज्ञान तुमचं प्रॅक्टिकल असल्यामुळे, कारण तुमच्या आयुष्यात तुमचा आत्माकारक शनी असल्यामुळे छोट्या छोट्या व्यवसायातून तुम्ही जसे डेव्हलप झालेले आहात, नुसते डेव्हलप म्हणजे अभ्यास शिकून नव्हे तर प्रॅक्टिकल करून तुम्ही डेव्हलप झालेले आहात. त्यामुळे तुम्ही देताय ते ज्ञान हे अगदी जालिम ज्ञान आहे आणि जालिम औषध आहे आमच्या समस्यांवरचं. तेव्हा ह्या सगळ्यांचा उपयोग आम्ही विद्यार्थ्यांनी डोळसपणे केला पाहिजे. आम्ही तो करू असं आमच्या विद्यार्थ्यांकडून मी आश्वासन देईन आणि आपल्या अगाध ज्ञानाला आणि शिकवण्याच्या चिकाटीला शतशः धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते, धन्यवाद. हा, कोमल मॅडम समारोप करा, तुमचं म्हणणं मांडा. होय सर, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि हळदणकर मॅडम, तुम्ही पण खूप छान अभिप्राय दिल्या, तुम्हाला नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वच मान्यवर म्हणजे A to Z जे काही आहेत, आज 93 लोक होते, सगळ्यांनाच नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. तर आपल्याला म्हणजे सर 5-1 मिनिट बोललं तर चालेल का? नाही एवढं घेत वेळ, पण थोडक्यात मला वाटतं आज हा आपला शेवटचा क्लास आहे ना, का होणार? हा, नाही मला वाटलं शेवटचा आहे, मग ठीक आहे. तर मग आपल्याकडे म्हणजे सर्वात प्रथम जी कुंडली येते, परत परत मी ते का सांगते, कारण बरेच लोक नवे नवे जॉईन होतात म्हणून. तर त्याच्या आपण अगोदर म्हणजे जेमिनी कुंडली मांडायची. तर ती जेमिनी म्हणजे मी आज आरूढ जसं सांगितलं, आता परत नाही सांगत किंवा सांगते. म्हणजे लग्नात जो म्हणजे लग्नात जी रास आहे त्याचा स्वामी बघायचा, तो कुठे बसला ते बघायचं आणि तिथपासून तो ज्या ज्या स्थानात बसला तिथून तेवढे स्थानं मोजायचे, मग ते आपलं म्हणजे आरूढ लग्न येईल. आणि मग हे बाकीचे ग्रह म्हणजे दाराकारक वगैरे आत्माकारक, तर ते आत्माकारक सगळ्यात जास्त अंश ज्यांनी भोगले तो आत्माकारक, त्याच्या खाली तो अमात्य, मग त्याच्यानंतरचा तिसरा भ्राताकारक, मग त्याच्यापेक्षा कमी तो म्हणजे मातृ किंवा मातृपितृकारक असं आपण म्हटलंय. त्याच्यानंतरचा कमी अंश भोगलेला पुत्रकारक आणि त्याच्यानंतरचा ज्ञातिकारक आणि दाराकारक, म्हणजे हे चारच. आणि हे चरकारक म्हटलंय कारण स्थिर तर स्थिर आहेत, पण हे प्रत्येकाचं, आता समजा माझं कर्क लग्न आहे तर माझ्या याला वेगळं येईल, आता सरांचं सिंह त्याला वेगळं, कोणाचं कन्या त्याला वेगळं, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे ते कारक येतील म्हणून त्यांना चरकारक म्हटलं. आता एकदा ही आपण कुंडली मांडून घेतली, आता हे तर सगळ्यांना मला वाटतं म्हणजे चांगलं कळालं असेल. आणि आज मागच्या वेळेस आणि सरांनी आता पण ग्रह दृष्टी म्हणजे राशी दृष्टींचा, इथं ग्रह दृष्टी नाही बघत, राशी दृष्टींचा विचार केला. तर आता हळदणकर मॅडम म्हणाल्याप्रमाणे सारखा आपल्याला त्या चार्टची आवश्यकताच नाहीये. आपण चर राशी स्थिर राशीवर दृष्टी टाकतात असं लक्षात ठेवायचं. आणि मग चर राशीत येणाऱ्या धनस्थानात फक्त जी रास येते तिला मात्र सोडून, आणि स्थिर राशी चर राशीवर दृष्टी टाकतात पण त्यांच्या व्यात म्हणजे त्याच्या मागे येणारी तेवढी रास सोडून, आणि द्विस्वभाव राशी आपल्या स्वतःच्या राशीला सोडून बाकीच्या. आता समजा आपण मीनेची दृष्टी बघितली तर ती 3, 6 आणि 9 म्हणजे ह्यांच्यावर दृष्टी टाकणार. तर हे म्हणजे सोपं आहे तसं, एकदा हे लक्षात ठेवलं की झालं. तर आजच्या मेन कुंडलीचा गाभा म्हणजे इथे आपल्याला आपण हे म्हणजे वृश्चिक राशीची कुंडली आहे त्याची आपण दृष्टी बघितली, तर त्याची दृष्टी इथे षष्ठात बसलेली मेष रास, कारण तिथे ग्रह आहेत म्हणून आपण आता तेवढ्याच याचा विचार करू, त्याच्यावर येणार. आणि तिथे शनी मंगळ बसले. तर सरांनी असं पण सांगितलं की हे म्हणजे ही काय म्हणतात युती आपल्याला म्हणजे ज्योतिषशास्त्राला मान्यच नाहीये, त्याच्यामुळे अकस्मात घडामोडी होतात. आता मग इथं परत मेषेची दृष्टी आपण बघणार, तर ती सिंह राशीवर आली आणि तिथे मात्र चंद्र बसलाय. तर तो चंद्र कोण आहे, तो पुत्रकारक आहे. म्हणून ह्या जातकाला म्हणजे त्रास कसा होईल, तर त्याच्या संतान म्हणजे मुलगा मुलगी व्हॉटेवर म्हणजे त्याच्या संतानलाच असं आपण म्हणू, कारण पुत्रकारक आलाय. तर त्याच्यामुळे तिथे त्रास तर त्या कोणाचा होईल, तर शनी आणि मंगळ. आणि मग हे शनी मंगळ कोण आहे, तर मंगळ अमात्यकारक आहे आणि शनी भ्राताकारक आहे. म्हणजे कोणाला त्रास होईल, कोणाकडनं होईल, हे आपण दृष्टीनेच असं सांगू शकतो. म्हणजे तुम्ही जर एकंदरीत मला असं वाटतं की आज सगळ्यांना दृष्टी छान कळाल्या असतील. आता इथे म्हणजे वेळात
तुळेत गुरु आहे, पण गुरु ची दृष्टी जरी पडली तरी ती शुभकारक, कारण गुरु शुभकारकच आहे. त्याच्यानंतर हे मीनेत पण शुक्र, सूर्य आणि बुध त्यांच्या पण दृष्ट्या तुम्ही सांगितल्या चांगल्याच आहेत, आणि त्या कशा कशा आहेत ते पण सांगितलं, कारण तिथे बुध आहे. मग तो मूळ कुंडलीत बुध अष्टमात पण आहे, म्हणजे मिथुन रास आहे, आणि लाभात पण आहे, तिथे पण परिणाम होईल. आणि शुक्र तर म्हणजे काय आत्माकारकच आलेला आहे. तर असं एकंदरीत म्हणजे मला आता सांगताना कोणाला कितपत कळलं मला माहित नाही, पण मला म्हणजे कळालंय तुमचं ते दृष्टीचं इतकं छान, म्हणजे ग्रह असो किंवा नसो, नसला तरी आता इथे समजा जशी ही वृश्चिकेची दृष्टी भाग्यस्थानात बसलेल्या कर्क राशीवर पण आहे, आणि आपल्याला वाटेल की अरे इथे ग्रह तर नाहीये, पण तो कर्केचा स्वामीच आपण इथे बघितलाय ना, तो दशमात स्थिर राशीत बसला, आणि मग त्याला कसा त्रास झाला सरांनी हे सांगितले. म्हणजे दृष्टीचं म्हणजे अवघड अवघड आहे किंवा नाही मला नाही सांगता येत, पण आपण अभ्यास केला आणि सरांचं लेक्चर परत परत ऐकलं की ते छानच म्हणजे कळेल. आणि एकंदरीत सर खूप खूप छान क्लास झाला, आणि तुम्ही ते पण सांगितले, आम्ही थोडा थोडा प्रयत्न करतो तुमच्या इतका नाही, पण खवेदांश कुंडली आणि त्या पण बघायला हवेत आपण, म्हणजे ते पटकन आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट कुठे काय होतंय ते लक्षात येतं. आणि तुम्ही आज हा शनीचा पण छान रूल सांगितला की शनी त्याच्या 10व्या स्थानी बसलेल्या ग्रहाला कधीही पसंत करत नाही, आयदर तो त्याचा मित्र असो किंवा शत्रू, बरोबर आहे ना? हा, तर मग सर एकंदरीत म्हणजे खूप म्हणजे अगदी सुपर सुपर सुपर, किती वेळा म्हणून मला सांगता येत नाही, क्लास खूपच म्हणजे उच्च लेवलचा. आणि आम्ही तसे काही काही विद्यार्थी फार म्हणजे नाही, आता ह्या कुलकर्णी मॅडम म्हणजे ज्या तृप्ती कुलकर्णी मॅडम आहेत, ज्या म्हणजे रोज हे कन्सल्टन्सी करतात, त्यांना ते पटकन, पण आम्हाला तेवढा वेळ नाही देता येत, तरी पण प्रयत्न करतोय. पण तुम्ही जे सांगता ते अगदी 100% समजते, छान समजते. आणि म्हणजे त्याचं आता इथे हे झालं ते भावमध्य पण आधी नव्हतं कळत, पण त्या भावमध्यावरनं तर एक्झॅक्ट म्हणजे ती घटना तो दिवस पण काढता यायला लागले, म्हणजे भरपूर हे आहे प्रगती. तर सर त्यासाठी सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन, and hats off to you and your divine soul. धन्यवाद धन्यवाद. ह्यूज ग्रॅटिट्यूड तुम्हाला पण आणि युनिव्हर्सला पण. थँक्यू थँक्यू. आता 2 मिनिटं मी बोलतो. हा बोला बोला. कुलकर्णी मॅडम आहात का? तृप्ती कुलकर्णी असतील ना? आहेत असं आहे, आता त्या याच्यामधल्या क्षेत्रामधल्या आहेत म्हणून सांगतो, आणि सर्वांना सांगतो, तुम्हाला जर सिनेमा पाहायचा असेल आणि अनिल कपूर नट म्हणून जर तुम्हाला बघायचं असेल तर रेस 3 नावाचा एक पिक्चर 4 वर्षापूर्वी आला होता. रेस 3 अख्खा पिक्चर अनिल कपूर वरती अवलंबून आहे. आता तो त्या सोफा बेडची ऍडव्हर्टाईज करतो, त्या एका ऍडव्हर्टाईजचं त्याचं जे काही काम आहे, आता त्याचा रेट सांगतो. तो आता शिप वरती काम करतो. 1 कोटी रुपये पर डे. 1 कोटी रुपये पर डे. बापरे. येस, 1 करोड रुपीज पर डे. एवढं कमवायला सुद्धा नशीब लागतं. मग त्यावेळेला नशीब कसं चालतं? आजही तो 62 वर्षाचा आहे, पण त्या 62व्या वर्षी सुद्धा त्याच्याकडे अभिनयाची कला आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला विचार केला पाहिजे की शुक्र किती कॅरेक्टर मध्ये काम करतो. रेस 3 पिक्चर अवश्य पहा. त्यामुळे अख्खा पिक्चर त्याच्यावरती अवलंबून आहे पूर्णपणे, आणि ते कॅरेक्टर निभावताना त्याने यंग अँड ओल्ड अँड मिडल असे 3 कॅरेक्टर त्याने अदाकारी केलेली आहे. तर सिनेमा पाहण्याचं तंत्र काय असतं? फॉरगेट अबाउट द स्टोरी, बट सी द ऍक्टिंग, परफॉर्मन्स. तर अवश्य पाहता. तो नेटफ्लिक्सला आहे, बाकीच्या याच्यावरती नाहीये, फ्रीमध्ये नाही. पण सिनेमा पाहताना त्याचं काय पाहावं, त्याचं स्वरूप काय. एक व्यक्ती आता त्याने काम केलं एका पिक्चर मध्ये, फक्त 12 मिनिटाचा रोल आहे, 9 कोटी रुपये चार्ज केलाय 12 मिनिटासाठी. नशीब कसं असतं, हायएस्ट प्राइजला असतं. तर कधी कधी नशीब वाचते वेळी माणसाच्या जीवनामध्ये कसा यश मिळेल याचा जर विचार करायचा तर तुम्हाला चौफेर विचार करून फलादेश करता आला पाहिजे. मी काय जाहिरात करत नाही, मी माणसाच्या कलेचं जे काही अवस्था आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचा अभिनय आहे, त्याची यश आहे, त्याचं
त्याच्याबद्दल स्तुती करतो. एनिवे, तर सगळ्यांना धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. सगळ्यांनी पुन्हा या, शिकत राहा, पण महागड्या क्लासला कधी जाऊ नका. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.